प्रभु के महान कृपा से एक और बार इस इलाका में परमेश्वर के वचन को पहुंचाने के लिए हमारे लोगों ने प्यार से मुझे बुलाया और मैं भी स्वीकार करके आपके बीच में आ पहुंचा। प्रभूच्या महान अशा प्रीतीस्तव आणि आपणा सर्वांच्या प्रेमा खातर तुम्ही सर्वांनी पुन्हा एक बार मला या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि मी या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे। अगर मैं याद करता हूं, मेरा याद अगर सही है, लगभग 15 साल के पहले मैं मीरज में एक सभा में बोलने के लिए आया था। आणि मी आठवण करतो, जवळ-जवळ जर माझी आठवण करण्याची क्षमता जर बरोबर असेल तर जवळ-जवळ 15 वर्षांच्या मागे मीरज मध्ये मी आलेलो होतो। 15 साल के बीतने के बाद एक और बार इस धरती के ऊपर खड़े होके मुझे जिसने बुलाया, जिसने मुझे ठहराया, मुझे जिसने जीवन दिया, उसके नाम से वचन को देने के लिए प्रभु ने एक सुंदर अवसर को दिया है। आणि 15 वर्षानंतर ज्या परमेश्वराने मला बोलावलं, ज्या परमेश्वराने मला निवडलं, ज्या परमेश्वराने मला उपयोगात आणलं, त्याचं नाव पुन्हा एक बार गाजवण्यासाठी ही सुंदर अशी संधी परमेश्वराने मला दिलेली आहे। जितने लोगों ने इस मौके पर यहाँ पर उपस्थित है, सारे लोगों को मैं हृदय से धन्यवाद देता हूँ। आणि या सुंदर अशा संधीमध्ये जितके लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, मी अंतःकरणापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो। मुझे एक घटना याद है, जब मैं मीरज हॉस्पिटल के बगल के मैदान में मैं प्रचार कर रहा था। मला एक घटना लक्षात आहे, जेव्हा मिरज हॉस्पिटलच्या शेजारी मी एका मैदान मध्ये प्रचार करीत होतो। अधिकांश मीरज हॉस्पिटल के सेवक और सेविकाएं, डॉक्टर्स और नर्सेस वहां पर उपस्थित थे। आणि मिरज दवाखान्यातील मिशन हॉस्पिटल मधील अधिकांश इतके डॉक्टर्स आणि नर्सेस या सभेसाठी उपस्थित होत्या। उस सभा में आए हुए एक जवान को प्रभु ने छुआ ऐसा कि उसने अपना हॉस्पिटल का काम को बाद में छोड़ के खोडोली में अभी परमेश्वर की सेवा करते हैं। आणि त्या सभेमध्ये एक तरुणाला देवाने अशा रीतीने स्पर्श केला की आपलं दवाखान्यातलं काम सोडून खोडोलीमध्ये येऊन तो सेवा कार्य करू लागला। मैं बीते बार जब कोल्हापुर आया था, उन्होंने अपने चर्च में मुझे बुलाया। लगभग 600 लोग उनके चर्च में एक आराधना में इकट्ठे थे। उस चर्च में परमेश्वर का वचन पहुंचाने के लिए प्रभु ने सहायता किया। आणि गेल्या वेळेला मी आलो होतो तेव्हा त्यांनी आपल्या चर्चमध्ये मला पाचारण केलं, ज्यामध्ये जवळजवळ 600 लोक आराधना करतात। तिथे येऊन कोडोलीमध्ये देवाचं वचन सांगण्यासाठी देवाने मला सहाय्य केलं। मैं ये समझता हूं, परमेश्वर का वचन कभी व्यर्थ नहीं लौटता है। आणि मी असं समजतो की परमेश्वराचं वचन कधीही वाया जात नाही। लेकिन जब भाई लोग यहाँ से आके पास्टरगण यहाँ मुझसे मुलाकात करके इस तारीख को ठहराए और उन्होंने इतना मेहनत करके इतना विशाल सभा के लिए यहाँ पर प्रबंध किया, मैं उनको हृदय से धन्यवाद देता हूँ। आणि जेव्हा बंधुजन आले आणि मला भेटले आणि अशा प्रकारच्या एका सभेविषयी त्यांनी मला सांगितलं आणि या सुंदर सभेचं, इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या सभेचं त्यांनी आयोजन केलं, म्हणून अंतःकरणापासून मी त्यांना धन्यवाद देतो। शायद आप में से कुछ लोग जानते होंगे, अनेक लोगों को मैं परिचित नहीं हूँ। आणि कदाचित तुमच्यापैकी काही लोक मला जाणत असतील, ओळखत असतील आणि काही लोकांना कदाचित माझा परिचय नसावा। जैसा कहा गया है, 52 साल के पहले जब मैं 26 उम्र का था, मैं एक कंपनी में एक टूल डिजाइनर का काम कर रहा था। प्रभु ने मुझे उत्तर भारत के ओर धक्का देके पहुंचाया। आणि ज्याप्रमाणे सांगण्यात आलं, जेव्हा 52 वर्षांच्या मागे जेव्हा मी वयाने 26 वर्षाचा होतो, तेव्हा प्रभूने मला धक्का देऊन उत्तर भारतासाठी माझी निवड करून मला तिकडे पाठवलं। इसका मतलब मैं लगभग 57 साल से परमेश्वर का वचन को दुनिया के कोने कोने में पहुंचाने के लिए परमेश्वर ने सहायता किया। याचा अर्थ असा आहे की जवळ-जवळ 57 वर्ष प्रभूचं वचन जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी देवाने मला उपयोगात आणलेला आहे। जरूर प्रभु ने मुझे बिहार का दर्शन देके, खास बिहार जिसको लोग कब्रिस्तान मानते थे मिशनरियों का, उस जगह में विदा किया था। आणि विशेषतः देवाने मला बिहारचं दर्शन दिलं, ज्याला मिशनऱ्यांचं कब्रस्तान असं गणलं जायचं, त्या बिहारसाठी देवाने मला दर्शन देऊन पाठवलं। जबकि वहां कोई प्रभु यीशु मसीह को सही ढंग से पहचाने नहीं थे और प्रभु को जानने बिना
वे अंधेरा में रहे थे। आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणारे लोक नव्हते आणि अंधकारात वास करणारे असे लोक होते। जैसे लोगों को मालूम है वहां लॉ एंड ऑर्डर के लिए कोई नाम नहीं रहा उस जिलों में, आणि शिक्षा के लिए कोई जगह नहीं रही और गरीबता के लिए कमी नहीं रही। आणि जसं लोकांना माहित आहे की तिथं कायदे आणि सुव्यवस्थेचे कुठलंही नामोनिशान नाही बिहारमध्ये, आणि शिक्षणाला कोणतंही महत्त्व नाही, आणि सगळ्या प्रकारची अव्यवस्था आणि अराजकता माजलेलं असं एक राज्य आहे बिहार। क्योंकि जो जगत की ज्योति है प्रभु यीशु, उसकी रोशनी वहां नहीं होने के चलते अंधकार से वो घिरा हुआ था। आणि जो जगाचा प्रकाश आहे प्रभु येशू ख्रिस्त, तो तिथं न पोहोचल्यामुळं हा बिहार हे राज्य अंधकारानं व्यापलेलं असं होतं। मैं तो वहां तमिलनाडु का रहने वाला, हिंदी एक शब्द भी नहीं जानता था। आणि मी तर त्या ठिकाणी तमिळनाडचा राहणारा तिथं गेलेलो होतो, एकही हिंदीचा शब्द मी जाणत नव्हतो। और मैं उस प्रांत के किसी को जानता भी नहीं था, आणि त्या प्रांतातल्या कोणालाही मी ओळखत नव्हतो। लेकिन आज प्रभु की दया से 1072 जगह में कलीसियाएं स्थापना हुई और मेरे साथ 3000 लोग सेवकाई में जोड़े हुए हैं। आणि आज प्रभूच्या दयेनं 1072 इतक्या ठिकाणी मंडळांचं रोपण झालेलं आहे, आणि माझ्या सोबत 3000हून अधिक सेवक लोक कार्यरत आहेत। उसके एक टुकड़ा यहाँ कोल्हापुर इलाका में भी सेवा करते हैं, आणि त्यातील एक तुकडा कोल्हापूर प्रांतामध्ये पण ते सेवा करत आहेत। न केवल हमने सुसमाचार का सुनाया, परंतु वहां की स्थिति को देखे वहां अन्य कामों में हाथ लगाने के लिए परमेश्वर ने सहायता किया। आणि ना केवळ आम्ही त्यांना सुवार्ता गाजविली, परंतु तिथली परिस्थिती बघून अन्य सेवा कार्यामध्ये पण आमचा हात लावण्यासाठी प्रभूने आम्हाला सहाय्य केलं आहे। आजकल 25,000 से अधिक बच्चे पढ़ते हैं, ITI में पढ़ते हैं, पॉलिटेक्निक में पढ़ते हैं, अंग्रेजी मीडियम स्कूल में पढ़ते हैं। आजकाल 32,000 पेक्षा जास्त जी लेकरं आहेत ती वेगवेगळ्या माध्यमातून तिथं शिक्षण घेत आहेत। ITI मध्ये असेल, शाळांमध्ये असेल, वेगवेगळ्या माध्यमातून ती शिक्षण घेत आहेत। अनाथ बच्चों के बीच में, व्यभिचार में पैदे हुए बच्चों के बीच में, और बिल्कुल समाज से टुकड़े हुए उन लोग बच्चों के बीच में भी सेवा करने के लिए परमेश्वर ने अनुग्रह किया। आणि अनाथ लेकरांच्या मध्ये आणि व्यभिचार मध्ये पडलेले जे वेश्यास्त्रियांची मुलं आहेत त्यांच्यामध्ये आणि समाजाने टाकलेले अशा अनाथ लेकरांमध्ये सेवा कार्य करण्याची संधी देवाने आम्हाला दिली आहे। जब मैं पीछे घूम के 52 साल की सेवकाई मैं अपने दल के साथ जो कर सका, आणि जेव्हा मी पाठीमागे वळून पाहतो की 52 वर्षाची सेवा जी मी माझ्या सोबत्यांसोबत मिळून करीत होतो, मुझे लग रहा है अब ये सेवा शुरू किया गया। आणि मला असं वाटतंय की आताच मी सेवेला सुरुवात केलेली आहे। इसलिए परमेश्वर ने मुझे अभी तक 78 साल होने पर हूँ, और तो भी प्रभु ने ताकत के साथ रखा, और हर दिन यात्रा करने के लिए, परमेश्वर के वचन को देने के लिए मुझे हिम्मत के साथ हर जगह में ले जाता है। आणि म्हणूनच देवानं आज मी 78 वर्ष वयाचा असताना सुद्धा एकदम ताकद आणि हिम्मत देऊन देव मला सगळीकडे प्रवास करण्यासाठी आणि वचनाची सेवा करण्यासाठी उपयोगात आणत आहे। जैसा मेरा उम्र बढ़ते जाता है उतना ही मुझे ताकत भी बढ़ते जाता है। मैं वचन के आधार पर मैं कह सकता हूँ, आणि जसं जसं माझं वय वाढत आहे तसं तसं माझ्यामधली ताकद पण वाढत जात आहे, मी वचनाच्या आधारावरती सांगू शकतो। और भाई सनी ने जैसा गाया, प्रभु तेरी दया से मैं जीवन जी रहा हूँ और तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ। आणि जसं बंधू सनी यांनी गीतातून आता गायलं की प्रभू तुझ्या दयेने मी पुढे जात आहे आणि तुझ्या कृपेने मी अधिक पुढे जात आहे। उसका अनुग्रह ही मुझे ले चलता है, आणि तुझी कृपाच मला घेऊन पुढे जात आहे। मैं चाहूंगा इन 3 दिन में लगातार जब मैं वचन की सेवकाई आपके बीच में लाऊंगा, प्रार्थना सहित परिवार सहित यहाँ पर आए। आणि मी हीच इच्छा बाळगतो की जेव्हा येणाऱ्या या 3 दिवसामध्ये जेव्हा वचन मी तुमच्या समोर आणेन, प्रार्थनेसह आणि आपल्या कुटुंबासह येऊन तुम्ही ही सभा या ठिकाणी उपस्थित राहावं या सभेला। परमेश्वर ने इतना कृपा दिखाया, बीते साल मैं 425 बार परमेश्वर के वचन को भिन्न भिन्न जगहों में, भिन्न भिन्न शहर में सुनाने के लिए मौका मिला। आणि परमेश्वराने मला एवढी कृपा पुरवली की गेल्या वर्षामध्ये 425 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवाच्या वचनाची सेवा करण्याची संधी मला देवाने दिली।
मैं नापता नहीं हूं कितना दूर यात्रा करता हूं। आणि मी कधीही मोजमाप करत नाही की मी किती प्रवास करतो म्हणून। मेरा मोबाइल फोन में जो गूगल है वो नाप के बतलाया है 3.6 टाइम्स तुमने दुनिया को घूम के आया 1 साल के अंदर। आणि माझ्या मोबाईल मध्ये जे गूगल आहे त्यानं मात्र मला सांगितलं की जवळ-जवळ 3.6 इतक्या वेळा पृथ्वीला फेऱ्या मारून तू आलेला आहेस। मैं परमेश्वर का धन्यवाद देता हूं। मी परमेश्वराला धन्यवाद देतो। तो भी मेरा ताकत को उस अनुग्रह के चलते मैं पाता हूं परमेश्वर हम आपके साथ बातचीत करने पाए। आणि त्या परमेश्वराच्या कृपेमुळेच ती ताकद मी पुन्हा प्राप्त करतो। परमेश्वर आज तुमच्याशी बातचीत करो। जब मैं आजकल की या शाम की सभा के लिए परमेश्वर को ठहरा था आणि जेव्हा या आजच्या सभेसाठी किंवा या सायंकाळच्या सभेसाठी जेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये मी बसलो होतो, परमेश्वर ने एक वचन के ओर मेरे ध्यान को आकर्षित करके इसी वचन के प्रकाश में 3 दिन प्रचार करने के लिए मुझे सहायता किया। परमेश्वराने एका वचनाकडे माझं लक्ष आकर्षित केलं आणि त्याच एका वचनावर आधारित येणाऱ्या 3 दिवसामध्ये वचन सांगण्यासाठी प्रभूने मला अगुवाई केलेली आहे। एक ही वचन के अंदर हम अपने परमेश्वर को पहचान सकते हैं। एकाच वचनामध्ये आम्ही परमेश्वराला ओळखू शकतो। वो मेरे साथ आपके साथ क्या करने के लिए चाहता उसको हम पहचान सकते हैं। आणि तो माझ्या सोबत तुमच्या सोबत काय करू इच्छितो ते आम्ही ओळखण्यासाठी तो आम्हाला मदत करेल। और आपको और हमें गिरे हुए हालत में रहने से भी कहां से कहां तक पहुंचाने के लिए चाहता उसको हम देख सकते हैं। आणि तो तुम्हाला आणि मला पडलेल्या अवस्थेत असताना सुद्धा कुठून कुठपर्यंत तो नेऊ शकतो हे पण आम्हाला वचनाच्या द्वारे तो दाखवू इच्छितो। एक और महत्वपूर्ण बात को भी वहां पर कहता है आने वाले दिनों में हमारे साथ वो क्या करने जा रहा है। आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट मला त्या ठिकाणी नमूद करावीशी वाटते। येणाऱ्या दिवसामध्ये तो आमच्या बाबतीमध्ये काय करू इच्छितो। मैं विश्वास करता हूं परमेश्वर हमसे लगातार बातचीत करने पाए। आणि मी विश्वास करतो की परमेश्वर सातत्याने आमच्या बरोबर बातचीत करो। पहला थिस्सलुनीकी की पत्री उसका 5वां अध्याय 23 पद से मैं आपके बीच में आज कल और परसों परमेश्वर की बातों को सुनाने के लिए चाहता हूं। थिस्सलुनीकारास पहिले पत्र याचा 5वां अध्याय आणि 23 वचनामधून आज उद्या आणि परवा 3 दिवस मी तुमच्याशी बातचीत करू इच्छितो। ध्यान से सुनिएगा, लक्षपूर्वक ऐका। पहला थिस्सलुनीकी उसका 5वां अध्याय पहिले थिस्सलुनीकारास पत्र याचा 5वां अध्याय 23वां पद में यूं लिखा है। 23व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, शांति का परमेश्वर तुम्हें संपूर्ण तौर से पवित्र करें। आणि शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो। तुम्हारा आत्मा प्राण और शरीर पूरा पूरा प्रभु यीशु मसीह के लौटने समय निर्दोष ठहरने पाए। आणि त्याच्या आगमन समयी तुमचा आत्मा जीव आणि शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाओत। 24वां पद में पढ़ते हैं आणि 24व्या वचनामध्ये असं वाचतो, इस बात के लिए तुम्हारे बुलाने वाला विश्वास योग्य है। या गोष्टीसाठी तुम्हाला पाचारण करणारा विश्वास योग्य आहे। वो ऐसे ही करेगा, तो असेच करेल। मैं विश्वास करता हूं मराठी बाइबल में इसी प्रकार लिखा होगा। आणि मी विश्वास करतो मराठी बायबल मध्ये अशाच प्रकारे लिहिलेला आहे। यस। और पहला थिस्सलुनीकी 5वां अध्याय का हमारा भाई आपको मराठी में पढ़ के सुनाएंगे। आणि पहिले थिस्सलुनीकारास पत्र याचा 5वां अध्याय आणि 23 वचन आमचा बंधू मराठीमध्ये तुमच्यासाठी वाचेल। 23 और 24 को पढ़ेंगे। 23 आणि 24 वचन आम्ही ऐकूया। शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत। तुम्हास पाचारण करणारा विश्वसनीय आहे, तो हे खरीलच। हम ऐसे देश में रहते हैं जहां परमेश्वर के बारे में लोगों को अलग अलग विचार है, उसको कोई गिनती नहीं है। आणि आम्ही अशा एका देशामध्ये राहतो, वास करतो, जिथं देवाविषयी परमेश्वराविषयी वेगवेगळे विचारधारा मांडल्या जातात, ज्यामध्ये गणनाच करता येणार नाही। मनुष्य अपने विचार के अनुसार, अपने समझ के अनुसार, अपने पहुंच के अनुसार परमेश्वर के लिए अलग अलग रूप दिया है, परमेश्वर के लिए अलग अलग बातों से प्रकट करने के लिए कोशिश किया है। आणि माणसाने आपल्या विचारानुसार, आपल्या कल्पनेनुसार
देवाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा मांडलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. जब तक परमेश्वर अपने को प्रकट नहीं करता, परमेश्वर को पहचानना किसी के वश में नहीं है. जोपर्यंत परमेश्वर स्वतः आम्हाला प्रकट करत नाही, तोपर्यंत परमेश्वराला ओळखणं किंवा जाणणं कोणाच्याही ताकदीच्या पलीकडे आहे. जब मैं पहले चेन्नई से बिहार पहले बार हिंदी बिना किसी को जाने बिना यात्रा कर रहा था, आणि जेव्हा मी पहिल्या वेळेला दक्षिण भारतातून अर्थात चेन्नई मधून बिहार साठी प्रवास करीत होतो, जेव्हा मला भाषा माहित नव्हती, अन्य काही गोष्टी माहित नव्हत्या, और मेरे साथ मेरे कंपार्टमेंट में एक एडवोकेट वहां पर बैठे हुए थे. आणि माझ्या सोबत गाडीमध्ये माझ्याच कंपार्टमेंट मध्ये एक वकील बसलेले होते, और वे बहुत पढ़े लिखे थे आणि ते खूप शिकलेले उच्च शिक्षित होते, और बहुत फेमस भी व्यक्ति थे, आणि अतिशय सुप्रसिद्ध पण होते. और उन्होंने मुझसे पूछा कहाँ जा रहे हो. आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही कुठं जात आहात. मैंने कहा मैं बिहार जा रहा हूँ. आणि मी असं म्हटलं की आम्ही बिहारला जात आहोत. अंग्रेजी में ही हम लोग आपस में बातचीत कर सके, आणि इंग्रजीमध्येच आम्ही एकमेकांशी बोलू शकलो. बीच में अचानक उन्होंने एक हिंदी शब्द का इस्तेमाल किया. मध्येच त्यांनी एक हिंदी शब्दाचा वापर केला. तो मैं बोला सर मुझे हिंदी एक भी शब्द मालूम नहीं है, मेहरबानी से उसको अंग्रेजी में बोलिएगा. आणि मी म्हणालो सर मला एकही हिंदीचा शब्द माहित नाही, कृपा करून तुम्ही इंग्रजीमध्ये बोला. उसने कहा एक हिंदी भी नहीं जानते तुम बिहार में जाके क्या करोगे. आणि त्यानं असं म्हटलं की एक हिंदीचा शब्द पण माहित नाही, तू बिहार मध्ये जाऊन काय करणार. इस प्रकार हमारी बातें बढ़ने लगी. अशा प्रकारे आमचं जे बोलणं होतं, संभाषण होतं, ते वाढत गेलं. और वो नास्तिक करके अपने को साबित करने के लिए कोशिश किया. आणि त्यानं स्वतःला साबित करण्याचा प्रयत्न केला की तो एक नास्तिक व्यक्ती आहे. मेरे पास जो बाइबल रहा उसको मैं खोल के कुछ वचनों को जब दिखाया, आणि माझ्याजवळ जे पवित्र शास्त्र होतं ते उघडून मी वेगवेगळ्या वचनातून त्याला सांगायचा प्रयत्न केला. हमारा तर्क वितर्क यहाँ तक पहुंचा, स्वर्ग और नरक के पास पहुंच गया. आणि आमचा तर्कवितर्क जो होता तो इथपर्यंत जाऊन पोहोचला की स्वर्ग आणि नरक या बाबतीमध्ये. और उन्होंने कहा ये बेवकूफ, आणि ते म्हणाले हे मूर्ख. मुझसे थोड़ा सा बड़े थे आणि माझ्यापेक्षा थोडे मोठे होते. उन्होंने ऐसे शब्द को इस्तेमाल किया आणि त्यांनी अशाच शब्दांचा वापर केला. बेवकूफ वापस इसी गाड़ी में लौट जा. आणि ते म्हणाले अरे मूर्खा याच गाडीतनं परत निघून जा. पहले तो आप ऐसे जगह में जा रहे हो जहां लोग कुछ भी जानता नहीं है, केवल गुंडागर्दी जानता है. आणि पहिली गोष्ट म्हणजे तू अशा ठिकाणी जात आहेस की जिथं लोकांना दुसरी भाषाच कळत नाही, केवळ गुंडागर्दीच करता येते. वहां तुम खत्म हो जाओगे. आणि तिथं तू संपणार. तुम्हारी शादी भी नहीं हुई इसलिए तुम बेकार हो जाओगे. आणि तुझं लग्नही झालेलं नाही त्यामुळे तू बेकार होणार. क्योंकि मैं बिहार को जानता हूँ, कारण मी बिहारला जाणतो, इसलिए उस जगह में तुम्हें जिंदे नहीं रखेंगे. आणि म्हणून त्या ठिकाणामध्ये कोणी तुला जिवंत पण ठेवणार नाही. मैं तुमसे प्यार करते कहता घर लौट जा. आणि मी तुझ्यावरती प्रेम करून तुला सांगतो की तू मागे जा. मैंने कहा मैं तो नहीं अपने मन से जा रहा हूँ, परमेश्वर ने मुझे धक्का देके तारीख दिखा के मुझे भेजा है. आणि मी म्हणालो की मी माझ्या स्वतःच्या मनानं तर तिकडे चाललेलो नाही आहे, परमेश्वरानं मला एक तारीख दाखवून आणि मला धक्का देऊन तो मला बिहारला घेऊन जात आहे. उनसे मैंने कहा मी त्यांना म्हटलं भाई मैं बिहार जाना नहीं चाहता था क्योंकि मैं भाषा नहीं जानता हूँ, वहाँ का वातावरण को नहीं जानता हूँ, वहाँ का स्थिति को नहीं जानता, मैं कैसा इच्छा अनजाने जगह में जाने के लिए चाहूंगा करके मैंने कहा था. आणि मी असं म्हटलं होतं की बंधू माझी पण इच्छा नव्हती बिहारला जाण्यासाठी. मला तिथली भाषा माहित नाही, मला तिथल्या संस्कृती माहित नाही, मला अन्य काही गोष्टी माहित नाहीत, मी कसं तिथं जाऊ शकतो. तो उन्होंने कहा किसने कहा तुम्हें बिहार जाने के लिए. आणि तो म्हणाला की कोणी सांगितलं तुम्हाला बिहारला जायला. मैंने उससे कहा मी त्यांना म्हटलं मैं जवानी में यीशु मसीह से भेंट किया. आणि मी तरुणपणामध्ये असतानाच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर गाठभेट झाली. और उसकी मनसा को जानने के लिए मैं बाइबल पढ़ना शुरू किया. आणि त्याची इच्छा जाणण्यासाठी मी बायबल वाचण्यास सुरुवात केली. उसको प्रेम को मैंने चखा. त्याचं प्रेम मी चाखलं. और मेरे साथ उसकी ऐसी संबंध हुई है जिसके चलते हम एक दोस्त और दोस्त के साथ बातचीत करते हैं, उस प्रकार की बातों को उसकी
वचन के द्वारा मैं सुनने शुरू किया। आणि जसं एक मित्र मित्राशी बातचीत करतो तसं देवाबरोबर मी बातचीत करतो या वचनांच्या द्वारे आणि आम्ही एकमेकांबरोबर संगती करायला सुरुवात केली। वे नास्तिक होने के चलते बहुत ध्यान से सुन रहे थे आणि ते नास्तिक असल्या कारणाने खूपच लक्षपूर्वक ऐकत होते। और मैंने उनसे कहा, आणि मी त्यांना म्हटलं, वो परमेश्वर, हमारा परमेश्वर जिंदा है, वो बातचीत करता है। आणि मी आमचा जो परमेश्वर आहे तो जिवंत देव आहे आणि तो बातचीत करणारा देव आहे। वो मुस्कुराते रहा, आणि मुस्कुराते रहा आणि तो हसत राहिला और साथ ही साथ ठट्टा करने के लिए कोशिश किया। आणि त्याचबरोबर त्याने माझी थट्टा करण्याचा प्रयत्न केला। और मैंने कहा, उसने मुझे एक दिन अपने आंखों को दिखाया जिसमें से आंसू मेरे ऊपर गिरा। मैंने एक आवाज को स्पष्ट रूप में सुना, बेटा अगर तुम नहीं जाओगे मेरे लिए कोई नहीं, इसलिए मैं जा रहा हूं। आणि मी त्यांना सांगितलं की एक दिवस मी दृष्टांतामध्ये दोन डोळे पाहिले जे अश्रू माझ्यावरती टपकत होते आणि मी स्पष्ट आवाज ऐकला की बाळा बेटा, जर तू माझ्यासाठी जात नसशील बिहारला तर माझ्याजवळ दुसरं कोणी नाही। उसने तो पूरा पूरा ताली बजा के कह रहा, अरे इतना मूर्ख है तुम, किसी आवाज को सुनोगे और कहते हो ईश्वर ने तुमसे बातचीत किया। आणि मग तर तो टाळ्या वाजवत माझ्याशी बोलला आणि म्हणाला, इतका मूर्ख तू असशील की तू म्हणतो कोणीतरी तुझ्याशी बोललंय आणि परमेश्वर माझ्याशी बोलला असं तू म्हणत आहे। इसी प्रकार हमारा तर्क चढ़ते बढ़ते गया। अशाच प्रकारे आमचा तर्कवितर्क वादविवाद वाढत वाढत गेला। आखिरी में जब हम स्वर्ग नरक की बातों को परमेश्वर के वचन से दिखाने के लिए कोशिश किए थे, आणि शेवटी जेव्हा परमेश्वराच्या वचनातून स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न केला, उसने कहा, त्यानं म्हटलं, मैं एक कम्युनिस्टवादी हूं। मी एक कम्युनिस्ट आहे। हमारा विश्वास यही है, आमचा विश्वास हाच आहे। मनुष्य परिवर्तन होते होते मनुष्य बना है, बंदर से शुरू हुआ है। हम डार्विन थियरी पर विश्वास करते हैं। आणि तो म्हणाला, आम्ही डार्विनच्या सिद्धांतावरती विश्वास ठेवतो आणि माणूस अगोदर माकड होता आणि तो बदलत 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 आता माणूस झालेला आहे। मेरी बातों थोड़ा ध्यान से सुन लो करके उन्होंने डांटते हुए कहा। आणि त्यांनी मला अगदी रागानं रागावून म्हटलं की माझ्या गोष्टी थोड्या ध्यानपूर्वक ऐक। तुम नरक पर विश्वास कर सकते हो आणि तू नरकावरती विश्वास करू शकतो, लेकिन मैं तो विश्वास नहीं करूंगा। परंतु मी विश्वास नाही करणार। मैं हंसते हुए उनके सामने एक साधारण और एक जवान जैसा था, इसलिए मैंने कहा, साहब आप तो पढ़े लिखे हैं। आणि मी एक छोटा एक तरुण असल्यामुळे त्यांच्या समोर मी हसत हसत म्हणालो की साहेब तुम्ही तर एकदम उच्च शिक्षित आहात, परंतु मेरी बात को थोड़ा ध्यान से सुनिए। आणि परंतु तुम्ही माझं बोलणं थोडं लक्ष देऊन ऐका। आपके कहने के अनुसार ये बाइबल एक कल्पना की कथा है, आणि तुमच्या सांगण्यानुसार बाइबल एक काल्पनिक कथाचं पुस्तक आहे, परंतु मैं इसको परमेश्वर का वचन करके मानता हूं। परंतु मी याला परमेश्वराचं वचन म्हणून मानतो। कवर टू कवर मैं पूरी तरह से इसको परमेश्वर का वचन करके मानता हूं। पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत मी त्याला परमेश्वराचं वचन म्हणून मानतो। एक मिनट के लिए मैं आपसे कुछ बातचीत करूंगा, आप थोड़ा खामोश रहिएगा। आणि एक मिनिटासाठी मी तुमच्या बरोबर काहीतरी बातचीत करेन, तुम्ही थोडंसं शांत रहा। क्योंकि वे तो बंगाली थे, आप लोग मालूम है बंगाल में सबको ही अपने को रविंद्रनाथ टागोरे समझते हैं। आणि ते बंगाली होते आणि तुम्हाला माहित आहे की सगळ्या बंगाली लोकांना असंच वाटतं की मी जणू काय रवींद्रनाथ टागोरच आहे, इसलिए बक 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 बोलते रहते हैं, दूसरों को बोलने जगह नहीं देते। आणि त्यामुळेच ते बक 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 बडबड करत राहतात, दुसऱ्याला बोलण्यासाठी अजिबात संधी देत नाही। मैंने कहा आप एक मिनट के लिए खामोश हो जाइए। आणि मी म्हटलं की तुम्ही एक मिनिटासाठी शांत रहा। उन्होंने मेरी बातों को माना, त्यांनी माझं ऐकलं। मैंने कहा कि आपका दादा परदादा बंदर होंगे, लेकिन मेरा परमेश्वर ने मुझे हाथ से बनाया करके बाइबल बतलाती है, अपने स्वरूप में बनाया करके कहना। आणि मी म्हटलं की तुमचे कदाचित तुम्ही माकडापासून जन्मला असाल, तुमचे दादा परदादा माकड असतील, परंतु माझं बाइबल मला सांगतं की माझ्या परमेश्वरानं मला आपल्या हाताने बनवलेलं आहे। उनके आंखें लाल होने लगे, त्यांचे डोळे लाल होऊ लागले और बोलने लगे, आणि म्हणू लागले, मैं विश्वास नहीं करता नरक पर। आणि मी विश्वास करत नाही नरकावर। मैंने कहा सर सुनिएगा, मी म्हणालो महाशय ऐका, एक मिनट थोड़ा सोचिएगा, एक मिनिट थोडा विचार करा। अगर नरक नहीं है, अरे जर नरक नाही आहे, मेरे लिए कोई नुकसान नहीं है, माझ्यासाठी काहीच नुकसान नाही, आपके लिए कोई नुकसान नहीं है, तुमच्यासाठी पण काही नुकसान नाही, अगर परंतु जर मेरा परमेश्वर के वचन के अनुसार नरक हो जाए, आणि माझ्या परमेश्वराच्या वचनानुसार जर नरक असेल, मैं तो सुरक्षित हूं, लेकिन आपका खतरा है। पण मी सुरक्षित असणार, पण तुम्हाला मात्र धोका आहे।
दोनों बात रहे तो मैं तो सुरक्षित हूँ, आणि दोन्ही गोष्टी असतील तरी पण मी सुरक्षित आहे, क्योंकि मैं इस वचन पर विश्वास करता हूँ, कारण मी या वचनावरती विश्वास ठेवतो इसलिए मैं बिल्कुल सुरक्षित हूँ। आणि म्हणून मी अतिशय सुरक्षित आहे। लेकिन आपका हालत खराब हो जाएगा साहब, आपका हालत खराब हो जाएगा। परंतु मी म्हणालो साहेब तुमची मात्र स्थिती एकदम खराब होईल, साहेब एकदम खराब होईल। उनका आंखों में से आंसू निकलने लगा, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले उन्होंने कहा भाई आणि ते म्हणाले बंधू छोटे हो, मेरे आंखों को खोलने के लिए कोशिश करते हो, आणि तू लहान आहेस, माझे डोळे उघडायचा प्रयत्न करतोस, अगर तुझसे हो सके मुझे बाइबल प्रदान करना। आणि जर तुझ्याकडून शक्य असेल मला एक बाइबल तू भेट दे। अब मैं अपना बाइबल था, इंग्लिश बाइबल को उनके हाथ में देगा, ठीक से पढ़िएगा, और अगर मैं अपने एड्रेस को देने के लिए जगह में पहुंचूंगा तब आपसे कांटेक्ट करूंगा। आणि मी माझं इंग्रजी बायबल माझ्या हातात जे होतं ते त्यांना दिलं आणि म्हणालो ठीक रीतीने तुम्ही वाचा, आणि जर माझा पत्ता कुठेतरी आता पत्ता असेल तिथं मी तुम्हाला नंतर भेट देईन। मैं इनसे फिर कांटेक्ट करने के लिए कोशिश किया था, त्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, और आखिरी में उनका फोन नंबर मुझे मिला, शेवटी त्यांचा फोन नंबर मला मिळाला, क्योंकि उन्होंने एक बिजनेस कार्ड दिया था, कारण त्यांनी मला एक व्यावसायिकाचं कार्ड दिलेलं होतं, और उस नंबर को मैं बुलाया जब, आणि त्या नंबरवरती मी कॉल केला, वहां से एक महिला की आवाज आई, त्या ठिकाणाहून एका स्त्रीचा आवाज आला। मैंने पूछा वो वकील साहब है? मी विचारलं की ते वकील साहेब आहेत का? उन्होंने कहा 2 हफ्ता के पहले उनका देहांत हो गया। ती म्हणाली 2 आठवड्यापूर्वीच त्यांचा देहांत झाला। मैंने पूछा कैसा हुआ? मी म्हणालो कसं झालं? अचानक हार्ट अटैक हुआ, आणि ते म्हणाले अचानकपणे हृदयविकाराचा धक्का मर आला, गए हैं। ते मेले। मैंने कहा कि आखिरी में कुछ कह के गए हैं? आणि मी म्हणालो शेवटी काहीतरी बोलून गेले का? उनकी पत्नी थी उस तरफ, आणि ते त्यांच्या बाजूला ती पत्नी बोलत उन्होंने होती, कांपते हुए कहा, आणि ती थरथरत म्हणाली पता नहीं है वो नास्तिक व्यक्ति था, आणि माहित नाही तो एक नास्तिक व्यक्ती होता, लेकिन आखिरी में मरने के 5 मिनट के पहले कहा, परंतु मरण्याच्या अगोदर 5 मिनिट असं म्हणाला, अगर मैं मर जाऊंगा, जर मी मरण पावलो, वो किताब जिसको एक जवान ने गाड़ी में दिया उसको मेरे साथ मेरे छाती पर लगा के उसके साथ मुझे दफना दो। आणि ते पुस्तक जे मला एका तरुणानं गाडीमध्ये भेट दिलं होतं ते पुस्तक माझ्या छातीवरती ठेवून मला दफन करा। मैं नहीं जानता उसकी उनकी हालत क्या हुई, मला माहित नाही की त्यांची स्थिती त्यावेळेला मैं काय नहीं झाली जानता असेल। उनके लिए क्या उन्होंने क्या निर्णय लिया, मला माहित नाही की त्यावेळेला त्यांनी काय निर्णय घेतला असावा, लेकिन मैं कहता हूं ये किताब नास्तिक पढ़े लिखे लोगों को भी परमेश्वर के साथ पास खींचने में पूरा पूरा ताकत रखती है। परंतु मी सांगू इच्छितो, मी विश्वास ठेवतो की हे जे पुस्तक आहे ते नास्तिक असोत उच्च शिक्षित असोत त्या सगळ्या लोकांना आपल्याकडे खेचण्याची ताकद या पुस्तकात आहे। इसलिए इसकी बातों पर मैं पूरा विश्वास करता हूं, आणि म्हणूनच या गोष्टींवरती मी पूर्ण विश्वास ठेवतो। इसमें मेरे परमेश्वर को मैं पहचानता हूं, आणि म्हणून की माझ्या परमेश्वराला मी जाणतो। मैं इस आईना में अपने को देखता हूं, या आरशामध्ये मी स्वतःला पाहतो, आने वाले दिनों की बातों को मुझे साफ यहाँ लिखा है, आणि येणाऱ्या दिवसांबद्दलच्या गोष्टी इथं स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत। इसलिए मैं इस वचन को आज आपके सामने रख रहा हूं। याच करिता हे वचन आज मी तुमच्या समोर ठेवत आहे। यहाँ 2 बातें बाइबल परमेश्वर के बारे में इस वचन के द्वारा प्रकट करती है, आणि या ठिकाणी बायबल 2 गोष्टी परमेश्वराच्या वचनावर आधारित 2 गोष्टी प्रकट करते। एक है एक जे वो आहे शांति का परमेश्वर है, तो शांतीचा देव आहे। मेरा परमेश्वर जिसको मैं उपासना करता हूँ, जिसको मैं दुनिया के सुनाता हूँ, वे शांति का परमेश्वर है। माझा देव ज्याची मी उपासना करतो, जगाला ज्याची घोषणा करतो, तो शांतीचा देव आहे। वो डंडा लेके फिरने वाला परमेश्वर नहीं है, आणि तो हातामध्ये काठी घेऊन फिरणारा देव नाही आहे। मेरा अपने हाथ में कांटी के लिए मैं तेरे लिए चीरा गया करके दिखाने वाला परमेश्वर है। आणि स्वतःच्या हाताला छेदून घेऊन जो तुझ्यासाठी मी हे छेदलेले आहेत म्हणून दाखवणारा देव आहे। इसलिए हम जहां जाते हैं हम प्रेम को फैलाते हैं, आणि म्हणून जिथं कुठं आम्ही जातो आम्ही प्रेम पसरवतो। जैसा सन्नी बाई ने गाया था, परमेश्वर हमारा है जगत से प्रेम करने वाला है। आणि जसं सनी बंधूंनी गायलं होतं की परमेश्वर आमचा आहे जो जगावर प्रेम करणारा देव आहे। चाहे कोई भी देश के क्यों न हो, कोणत्याही देशाचा का असेना, कोई बोली बोलने वाला क्यों न हो, कोणतीही बोली बोलणारा का कोई असेना, भाषा बोलने वाला क्यों न हो, कोणतीही भाषा बोलणारा का असेना, जिस परमेश्वर को मानते हैं और सुनाते हैं और गाते हैं, अब वो जो है शांति का राजकुमार है। ज्या परमेश्वराला आम्ही मानतो, ज्याला ऐकवतो, ज्याच्याविषयी गातो, तो शांतीचा राजा आणि शांतीचा देव आहे। क्योंकि हमारा अलगदाई
या अलग होने की बातें अपने सृष्टिकर्ता से हो चुका था हमारे पापों के चलते। आणि आम्ही देवापासून विलग होणं किंवा अलग होण्याच्या गोष्टी आमच्या पापामुळे घडलेल्या होत्या. मेरा धर्मशास्त्र बाइबल बतलाती है, माझं पवित्र शास्त्र बायबल सांगते. रोमियो 8वां अध्याय में ये पाते हैं, आणि रोमकरासपत्र याच्या 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. 5वां अध्याय में पाते हैं, माफ करा 5व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. 6 पद से लेकर 22 से कहूंगा 10 तक वे मराठी बाइबल में पढ़ें. आणि मी बंधूला सांगेन की 6 वचनापासून पुढे ते वाचतील. रोमियो 5वां अध्याय उसका 6 से लेकर 10 तक पढ़ेंगे. आणि रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय 6 ते 10 पर्यंत वाचतील. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा. चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे हे प्रमाण देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त येशू आपल्यासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. हमें अपने सृष्टिकर्ता से बैर हो चुका था इन वचनों के अनुसार. या वचनानुसार आमचा एक आमच्या सृष्टिकर्त्याबरोबर एक प्रकारे वैर स्थापित झालं होतं. हमारे जीवन में पाप प्रवेश के चलते हम कमजोर हो गए थे. आणि आमच्या जीवनामध्ये पाप आल्या कारणाने आम्ही कमजोर झालेलो होतो. हमारा ये नाम दिया गया ये पापी, आणि आम्हाला नाव देण्यात आलं की हा पापी आहे. और हम परमेश्वर के विरोध में लड़ने वाले शत्रु भी हो गए थे. आणि आम्ही परमेश्वराच्या विरोधात लढणारे शत्रुही झालो होतो. इसके चलते याच कारणाने हमारा मेल परमेश्वर के साथ कभी होने का संभावना ही नहीं था. आणि कधीच परमेश्वराबरोबर आमचा मेल मिलाप होण्याची संभावना देखील नव्हती. हम अगर किसी देश के साथ शत्रु बन जाते हैं कुछ कारण के वजह से, आणि काही कारणाने कोणत्या देशाबरोबर जर आम्ही शत्रुत्व आमचं आलं, हम उनके खेल को भी महत्वता नहीं देते हैं. त्यांच्या खेळाला सुद्धा आम्ही महत्व देत नाही. उनको रिसर्च का भी महत्व नहीं देते हैं. त्यांनी लावलेल्या संशोधनालाही आम्ही महत्व देत नाही. उनकी भलाई बातों को भी हम सीखने के लिए तैयार नहीं होते हैं. त्यांनी केलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टींचं पण आम्ही शिक्षण घ्यायला तयार होत नाही. यह दुनिया का नियम है. हा दुनियाचा नियम आहे. उसी प्रकार त्याच प्रकारे आप और हम, आणि तुम्ही आणि मी जब पाप के चलते पापी ठहरेंगे, जेव्हा पापामुळे आम्हाला पापी गणण्यात आलं, जबकि उसने हमें अपने स्वरूप में बनाया, जेव्हा त्यानं तुम्हाला आणि मला आपल्या प्रतिरूपाचं बनवलं, अपने रूपे में बनाया, आपल्या प्रतिरूपाचं बनवलं. अंग्रेजी में कहेंगे God made us in his structure and his nature. आणि इंग्रजीमध्ये जर म्हणायचं झालं तर देवानं त्याच्या रूपाचं आणि त्याच्या प्रतिरूपाचं आम्हाला बनवलेलं उस जैसा त्रिएक परमेश्वर को बाइबल धर्मशास्त्र में दिखाती है. आणि त्याच प्रकारच्या त्रिएक परमेश्वराला पवित्र शास्त्र बायबल आम्हाला दाखवते. पिता पुत्र पवित्र आत्मा, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तीनों मिलकर ही हम परमेश्वर करके मानते हैं. आणि या तिघांना मिळूनच आम्ही परमेश्वर म्हणून मानतो. एक दूसरे से अलग नहीं कर सकेंगे. आणि या एक दुसऱ्यांना आम्ही त्यापासून विभक्त नाही करू शकत. जैसा यह फूल में से रंग को, रूप को और उसका महक को अलग नहीं कर सकते, उसी प्रकार जसं एका फुलामधून रंगाला आणि त्याच्या रूपाला आम्ही वेगळं नाही करू शकत, त्याच प्रकारे अब आपका रंग को अलग करके देख नहीं सकते हैं. आणि तुमच्या रंगाला बाजूला करून पाहू शकत नाही. रूप में ही उसका रंग को प्रकटीकरण है. आणि त्याच्या रूपामध्येच त्याच्या रंगाचं पण प्रकटीकरण आहे. और उसको महक को आप देख नहीं सकते परंतु सूंघ सकते हैं. आणि त्याचा वास तुम्ही पाहू शकत नाही परंतु तुम्ही वास घेऊ शकता. उसी ढंग से त्याच प्रकारे पिता को किसी ने कभी नहीं देखा. आणि पित्याला कोणीही कधी पाहिलेलं नाही. केवल यीशु मसीह में ही पिता को देख सकते हैं. केवळ येशू ख्रिस्तामध्येच पित्याला पाहू शकतो. वैसे ही पवित्र आत्मा का अनुभव कर सकते हैं, आप देख नहीं सकते हैं. आणि त्याच प्रकारे पवित्र आत्म्याचा अनुभव करू शकतो, त्याला पाहू शकत नाही. इसको अलग नहीं कर सकते हैं. त्यांना वेगळं करू शकत नाही. उसी प्रकार त्याच प्रकारे पिता पुत्र पवित्र आत्मा तीनों
जैसा एक है वैसे ही हमें परमेश्वर यहाँ प्रकट किया है। पिता पुत्र पवित्र आत्मा जसे तिघे जण एक आहेत तसं परमेश्वराने इथं आम्हाला प्रकट केलेलं आहे। जिस वचन को मैंने शुरू में कहा था, ज्या वचनाला मी सुरुवातीला म्हटलेलं होतं, उस वचन के अनुसार, त्या वचनानुसार उस त्रिएक परमेश्वर ने अपने ही स्ट्रक्चर के अनुसार मुझे भी आत्मा प्राण शरीर के रूप में बनाया। आणि त्याच परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाप्रमाणे मला देखील आत्मा प्राण आणि शरीर या रूपात बनवलेला आहे। मेरा शांति का परमेश्वर माझा शांतीचा देव अगर मुझसे मेट करना है, जर मला त्याला भेट करायची आहे, अगर हमारे साथ मेल खाना है, आमच्या बरोबर जर त्याला मेल मिलाप करायचा वो आहे, चाहता है मेरा आत्मा प्राण और शरीर पवित्र रहे। आणि तो इच्छा धरतो की माझा आत्मा प्राण आणि शरीर हे पवित्र राहू दे। न केवल वो शांति का परमेश्वर है, केवळ तो शांतीचा देव आहे असं उस नव्हे, वचन में एक और बात भी प्रकट है, आणखी एक गोष्ट त्या वचनामध्ये प्रकट आहे, वो पवित्र परमेश्वर है। पवित्र देव आहे। हालेलुया, 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 हालेलुया। दुनिया में कोने कोने में आप जाइएगा, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जा, किसी भी धर्म की ग्रंथों को देखिएगा, आणि कोणत्याही धर्मांचे ग्रंथ तुम्ही पहा, आप एक बात को नहीं देख सकते हैं, एक गोष्ट तुम्ही त्यामध्ये पाहू शकत नाही। जैसा बाइबल में लिखा है, जसं बायबल मध्ये लिहिलं आहे, पहला पत्रस का पहला अध्याय में ही परमेश्वर लिखा है, आणि पहिल्या पेत्राच्या पहिल्या अध्यायातच परमेश्वराने लिहिलेलं आहे, जैसा मैं पवित्र हूँ वैसे तुम भी पवित्र बनो। जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही देखील पवित्र व्हा। पहला पत्रस का पहला अध्याय में से उस वचन को थोड़ा देख लेंगे। आणि पहिल्या पेत्राच्या पहिल्या अध्यायातील त्या वचनाला थोडं पाहूया। पहला पत्रस उसका पहला अध्याय आणि पहिल्या पेत्राचं पहिलं पत्र 15 और 16 पद को देखेंगे। पहिला अध्याय आणि 15 आणि 16 वचन पाहूया। वहां पर यूं लिखा है, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, तुम्हें बुलाने वाला पवित्र है, तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे, इसलिए तुम भी अपने चाल चलन में पवित्र रहो, म्हणून तुम्ही देखील सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा। क्योंकि वो कहता है, कारण तो असं म्हणतो, मैं पवित्र हूँ, मी पवित्र आहे, इसलिए तुम भी पवित्र बनो। आणि यामुळे तुम्हीही पवित्र हो। न केवल मैं त्रिएक रूप में बनाया, केवळ आम्हाला 3 रूपामध्ये बनवलं असं नव्हे, परंतु अपना स्वभाव को भी मुझ में और आप में देखने के लिए चाहता है। परंतु आपला स्वभाव पण त्याला तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पाहायचा आहे। कई मसीह लोगों को भी ये जानकारी नहीं मिल पा रही है। तिथे ख्रिस्ती लोकांना पण ही माहिती मिळत नाही। प्यारों ध्यान से सुनिएगा, प्रियानो थोडं लक्ष देऊन ऐका। एक बात को आप मन में रखिएगा, एक गोष्ट तुम्ही मनामध्ये बाळगून ठेवा, हम वातावरण के चलते, आम्ही कोणत्याही वातावरणामुळे, अपनी बातों के चलते, आपल्या गोष्टींमुळे, अपने परेशानियों के चलते, आपल्या त्रासामुळे, जिसके साथ हमारा बर्ताव होता है, ज्याच्या सोबत आमची संगती होते, वैसे ही हम पिता को समझने के लिए कोशिश करते हैं। आणि आम्ही तशाच प्रकारे पिता आहे म्हणून आम्हाला वाटतं, आम्ही समजतो, या आदत पड़ गया हम पिता पिता करके पुकारने का, आणि आम्हाला एक प्रकारची सवय पडलेली आहे की आम्ही पिता पिता म्हणून ओरडण्याची। मैंने नजदीक एक घटना को अपने जवानों के मीटिंग में कहा था कोल्हापुर में, आणि तरुणांच्या एका सभेमध्ये कोल्हापूर या ठिकाणी तुर्तातच मी असं म्हटलं होतं, मैं विश्वास करता हूं वो आपके लिए भी आकर्षित और सुनने लायक रहेगा। आणि मी विश्वास करतो की तुमच्यासाठी पण ते आकर्षित करणारं आणि एक सुंदर गोष्ट असेल। मनुष्य क्यों परमेश्वर को पिता करके नहीं पहचान पाता है, आणि का मनुष्य परमेश्वराला पिता म्हणून ओळखू शकत नाही? अगर उसको पिता समझ लेगा, जर त्याला पिता म्हणून तो समजेल, पिता का गुण उसमें पाए जाने के लिए कोशिश करेगा, पिताचे गुण त्याच्या आतमध्ये यावेत म्हणून तो प्रयत्न करेल। इसको पिता नहीं समझ पाता है, आणि त्याला पिता ओळखू समजत नाही। जिस घटना के मैं कहने जा रहा हूँ, आणि जी घटना मी आता सांगणार आहे, वो आपको याद दिलाएगा क्यों आप अपने पिता को बाप करके नहीं पहचान पाते हैं, आणि का तुम्ही आपल्या पित्याला बाप म्हणून ओळखू शकत नाही। एक माँ अपने 22 साल की एक जवान को मेरे पास लाई थी, आणि एक आई आपल्या 22 वर्षाच्या एका तरुणाला घेऊन माझ्याकडे आली होती, और कह रही थी, आणि ती म्हणू लागली, मैं लड़का अच्छा पढ़ने वाला है, आणि माझा मुलगा एकदम चांगला शिकणारा आहे, लेकिन अभी 1.5 साल से, परंतु आता 1.5 वर्षांपासून जरूर कॉलेज जाता है, जरूर कॉलेजला जातो, परंतु किसी से बातचीत नहीं करता, पण कोणाशी बोलत नाही। मैं माँ हूँ,
मी एक आई आहे, मैं मुझसे बातचीत नहीं करता, माझ्या सोबत ही बोलत नाही, अपना कमरा में अकेले रहता है, आपल्या खोलीमध्ये एकटाच राहतो, जरूर कॉलेज जाता है, जरूर कॉलेजला जातो, पढ़ाई में कमी नहीं है, आणि शिक्षणामध्ये काही क्योंकि कमी नाही, बुद्धिमान लड़का आणि है, अतिशय बुद्धिमान असा मुलगा आहे. परंतु धीरे धीरे करके डिप्रेशन में घुस रहा है. परंतु हळुवारपणे तो आता नैराश्याच्या गर्तेत जात आहे, उसका इतना निराश होने का संभावना है. आणि इतका निराश होण्याची तो संभावना आहे. मैं डरती हूँ क्या शायद ये पागल हो जाएगा. आणि मी घाबरते की हा काही वेडा बनेल का. उसने हमसे विनती की, आणि तिने मला विनंती केली, जरूर मेरे बेटे को बचाइए. आणि ती म्हणाली जरूर माझ्या मुलाला वाचवा. आप दुनिया में जितने जगह गए हैं, आणि जिथं कुठं तुम्ही जगभरात गेलेला आहात, लाखों लोगों को आप देखते हैं, आणि लाखो लोकांना तुम्ही पाहू शकता, मेरे एक लड़का को बचाइएगा. आणि माझ्या एका मुलाला वाचवा, वही मेरी आशा है, तोच माझी आशा आहे, उसी के ऊपर मेरा जीवन टिका हुआ आणि है. त्याच्यावरतीच माझं जीवन निर्भर आहे. और उस माँ की गिड़गिड़ाई के चलते मैं उस बेटे को बुलाया था. आणि त्या आईच्या तळतळाटामुळे मी त्या मुलाला बोलावलं. वो मेरे पास आने के लिए तैयार नहीं, आणि तो माझ्याजवळ यायला तयार मेरी नाही, बातों को सुनने के लिए तैयार नहीं. माझ्या गोष्टी ऐकायला तयार नाही. उसका चेहरा एक बुलडॉग की नहीं था, आणि त्याचा चेहरा एकदम बुलडॉग सारख्या कुत्र्यासारखा पूरा होता, गुस्सा से भरा हुआ था. आणि अगदी रागानं भरलेला होता. उसने 1 मिनट मुझे देखा, त्यानं 1 मिनिट मला पाहिलं, मेरा अंदर खपखपी उठ गई, आणि माझ्या आतमध्ये पण एकदम खपखपी आली. क्योंकि इतना गुस्सा से भरा हुआ एक जवान, आणि अतिशय रागानं क्रोधानं भरलेला थरो 22 साल का था. 22 वर्षाचा होता. ध्यान से सुनिएगा. लक्षित पूर्वक ऐका. मैं धीरे धीरे उससे बातचीत करने के लिए कोशिश किया, मी हळुवारपणे त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करू लागलो, परंतु मेरी बातों पर मन नहीं लगा रहा था. परंतु माझ्या गोष्टींवरती त्याचं लक्षच नव्हतं. गुस्सा से मुझे ताकते रहा, आणि रागानं मला पाहत राहिला. धीरे धीरे उसको मैं ऐसे जगह में ले आया, आधा घंटा लगा ताकि वो मुंह खोल के अपने विचारों को मुझसे प्रकट करे. हळुवारपणे मी त्याला अशा मुद्द्यापर्यंत आणलं की आपले विचार त्यानं मला प्रकट करावे. मैं प्यार से उससे बातचीत करने के लिए चाहा, आणि मी अगदी प्रेमानं त्याच्याबरोबर बातचीत करण्याचा प्रयत्न और केला. धीरे धीरे अपने दिल को खोलने लगा. आणि हळुवारपणे आपलं हृदय तो उघडू लागला. उसने कहा, तो म्हणाला, अगस्टिन जबकुमार. अगस्टिन जबकुमार. जबकि वो उसका 22 साल का, मैं 70 का पार हो चुका. आणि तो 22 वर्षाचा होता, आणि मी 70 वर्ष पार केलेला असताना सुद्धा मला नाव घेऊन बोलवत कोई होता. मर्यादा उसके शब्दों में पाया नहीं जाता था. त्याच्या शब्दामध्ये कुठला आदर नव्हता. मेरा नाम लेके बोला, आणि माझं नाव घेऊन म्हणाला, अगस्टिन जबकुमार, अगस्टिन जबकुमार, मुझे जवाब देना होगा आणि तुमको. मला तू उत्तर द्यायला पाहिजे. अगर नहीं हो, आणि जर नसेल, तुमको इस जगह से जाने नहीं देंगे. इथून जाऊ देणार नाही तुला. उन्होंने मुझे धमकी दिया. आणि त्यानं मला धमकी दिली. मैंने कहा, बोलो बेटा बोलो. मी म्हणालो, बोल बाळा बोल. उसने कहा, तो म्हणाला, मेरी माँ एक धर्मी और परमेश्वर से डरने वाले माँ बाप के लिए एक ही लड़की थी. आणि माझी आई जी आहे ती अतिशय धार्मिक आणि परमेश्वराचं भय मानणाऱ्या अशा आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. मेरे नाना अच्छा काम करने वाले एक ऑफिसर थे. माझे आजोबा एक चांगलं काम करणारे एक अधिकारी होते. मेरी नानी अपनी बेटी को बहुत सुंदर तरीका से परमेश्वर के डर भय में पालन पोषण करती थी. माझी आजी त्या मुलीचं, माझ्या आईचं अतिशय चांगल्या रीतीने परमेश्वराच्या भयामध्ये आणि कृपेमध्ये तिला वाढवत होती. और जब कॉलेज में पहुंची, जेव्हा ती कॉलेजमध्ये बहुत पोहोचली, प्रार्थना करने वाली थी मेरी माँ. आणि माझी आई खूप प्रार्थनाशील होती. इधर उधर किसी की बातों पर नहीं लगेगी. आणि इकडे तिकडे कोणत्याही गोष्टीकडे ती लक्ष देणार नाही. मेरे ख्याल से उसके जीवन में गंदगी के लिए नाम ही नहीं रहा. आणि माझ्या विचाराप्रमाणे तिच्या जीवनात कुठल्याही प्रकारच्या घाणीला वाव नव्हता. कॉलेज जाएगी, घर आएगी या कलीसिया जाएगी, आणि कॉलेजला जाईल, घरात येईल, आणि पुन्हा मंडळीत जाईल. परंतु एक दिन एक दिवस जब वो अकेले गाले जा रही थी, जेव्हा ती एकटी कॉलेजला जात होती, मुंह बंद किए 3 जबरदस्त लोग उसको पकड़े. आणि 3 लोक ज्यांनी आपलं तोंड झाकलेलं होतं, बांधलेलं होतं, त्यांनी येऊन तिला जबरदस्तीने पकडलं. उस गली में कोई नहीं रहा, आणि त्या गलीमध्ये कोणी राहत नव्हतं. इसलिए वे तीनों ले जाके आणि त्या तिघांनी तिला उचलून नेऊन मेरी माँ के साथ दुष्कर्म किए हैं. माझ्या आईच्या सोबत त्यांनी कुकर्म केलं. वो भ्रष्टाचार किए हैं. आणि त्यांनी त्याच्यावरती बलात्कार केला. मेरी माँ वेदना में चिल्ला रही थी. आणि माझी आई वेदनांमध्ये ओरडत होती. शारीरिक तौर से, शारीरिक रीतीने, मानसिक तौर से, मानसिक रीतीने, आत्मिक तौर से, आत्मिक रीतीने मेरी माँ बिल्कुल टूट गई. आणि माझी आई पूर्णपणे तुटलेली होती. कुछ समय के बाद वो छोड़ कर भाग गए. आणि त्यानंतर थोड्या वेळाने ते पळून गेले. वो ना तो किसी के पहचानी,
आणि तिनं कोणालाही ओळखता आलं किसी नाही को देख पाई, आणि कोणालाही तिला पाहता आलं नाही. लेकिन कैसे कैसे तो उस जगह से उठ के घर लौटी. आणि कसं तरी करून त्या जागेवरून उठून ती घरी गेली. उसका कपड़ा फटा हुआ है आणि तिचे कपडे फाटलेले आहेत और खून खून है. आणि सगळं शरीरावर रक्त सांडलेलं उन्होंने आहे. इसके साथ क्रूरता किया है. आणि तिच्या बरोबर त्यांनी अति क्रूरता केलेली होती. लगभग बेहोश होने पर थी. जवळजवळ बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत कैसे होती. कैसे घर लौटी. आणि कसं कसं तरी करून ती घरी पोहोचली. मेरी नानी उसको देखते ही आणि माझ्या आईने जेव्हा आजीने तिला जेव्हा समझ पाहिलं में आ गया, तिला लक्षात आलं मेरे लड़की के साथ कुछ कुकर्म हुआ है माझ्या मुलीसोबत काहीतरी पाप कर्म घडलेलं आहे. और मेरी माँ उसको बतलाने के पहले ही आणि माझ्या आईने तिला काही बोलण्याच्या आधीच मेरी माँ मूर्छित होकर गिरी, हार्ट अटैक में मर गई. आणि माझी आई जी आहे ती एकदम खाली कोसळली आणि ती हार्ट अटॅक मध्ये मरण पावली. वहां पर त्या ठिकाणी मेरा नाना चले आए घर से, ऑफिस से. आणि माझे आजोबा ऑफिस मधून आले. एक तरफ मरी हुई पत्नी, एका बाजूला मरण पावलेली बायको, एक तरफ खराब हालत में बेटी. आणि दुसऱ्या बाजूला बलात्कार झालेल्या स्थितीत, खराब झालेल्या स्थितीत. समझ में नहीं आया कुछ. त्यांना काही समजेना. बेटी को बैठा के पूछने लगे, आणि मुलीला बसवून विचारू लागले, क्या हुआ बेटा, काय झालं बाळा, क्या हुआ. काय झालं बाळा. वो कहने लगी, पापा मुझे मालूम नहीं. आणि ती म्हणाली, पप्पा मला काही माहित नाही. 3 जन आए थे आणि 3 लोक आले. मुंह को ढापे हुए थे. त्यांनी आपलं तोंड बांधलेलं मेरे होतं. साथ उन्होंने बलात्कार किया. त्यांनी माझ्यावरती बलात्कार केला. कोई नहीं रहा, तिथं कोणी नव्हतं. मैं चिल्ला नहीं सकी. आणि मी स्वतःला वाचवू शकले नाही. इतना जबरदस्त थे. आणि ते जबरदस्त लोक होते. तीनों ने मेरे साथ गंदा काम किया. आणि त्यांनी येऊन माझ्या बरोबर कुकर्म केलं. कैसा कैसा तो अपने पत्नी को दफना दिए. कसं तरी करून त्या आजोबांनी त्यांच्या पत्नीला त्यांनी दफनविधी केला. ऑफिस के लिए 1 महीना के लिए लास्ट पे लीव अप्लाई किए. आणि 1 महिन्याची पगारी रजासाठी त्यांनी रजा घेतली. उनको समझ में नहीं आया. त्यांना काही समजत नव्हतं. मैं कैसे अपने बेटी को समझा लूं. मी आपल्या मुलीला आता कसं समजावू. और दुख के चलते एक शब्द अपने बेटी से नहीं कहे. आणि त्या अति दुःखामुळे एक शब्द देखील आपल्या मुलीशी बोलत ठीक से नव्हते. खाए पिए नहीं. आणि व्यवस्थितरित्या अन्न खात नव्हते. और 1 महीना को छुट्टी को बढ़ाए. आणखी 1 महिना सुट्टी वाढवली. अभी भी उनको समझ में नहीं आया. अजून पण त्यांना लक्षात येत इस नव्हतं बेटी का जीवन क्या होगा. या मुलीचं जीवनाचं काय होणार. और उसका तो ऐसे टूटा हुआ जीवन है. आणि तिचं जीवन तर असं तुटलेल्या अवस्थेत आहे. किसके साथ मैं इसको शादी कराऊंगा. आणि कोणासोबत मी तिचं लग्न करून देणार. इसी सोच में डूबते रहे. आणि त्याच विचारामध्ये ते डुंबलेले होते. चारों तरफ घोर अंधकार दिखाई पड़ा. सर्वत्र केवळ घोर अंधकार दिसत होता. 1 महीना और अवधि बढ़ाए. आणखी 1 महिना रजा वाढवली. 3 महीना 3 महिने लास्ट पे में बैठे हुए हैं. आणि बसलेले आहेत त्या निराशामध्ये. ऑफिस से किसी को आने नहीं दिए. आणि ऑफिस मधून कोणाला येऊ दिलं नाही. लोगों ने सोचा अचानक पत्नी मर गई है. आणि लोक विचार करू लागले की बायको मरण पावलेली इसलिए आहे. उनको शॉक लगा है. आणि म्हणून त्यांना एकदम धक्का बसलेला आहे. उसकी बेटी की बातें किसी को मालूम नहीं. त्यांच्या मुलीबद्दल कोणालाच काही माहित नाही. लेकिन 2 महीना बीतने के बाद आणि 2 महिने झाल्यानंतर ये बेटी को मॉर्निंग सिकनेस आने लगा. आणि या मुलीला एक आजार येऊ लागला, सकाळचा आजार. उल्टी करने लगी. आणि ती उलट्या करू लागली. मालूम हो गया इसके पेट में भी बच्चा है. आणि ती समजू लागलं की आता तिच्या पोटामध्ये बाळ आहे. और उसका पूरा दुनिया टूटा दिखाई पड़ा. आणि त्याचं सगळं जग उद्ध्वस्त झालेलं दिसू लागलं. एक दिन अपने पास जितना पैसा सबको जुटाया. एक दिवस आपल्या जवळ जेवढा पैसा होता सगळा गोळा केला. अलमारी में रखे बैठी के लिए एक छोटी सी आणि त्याला कपाटामध्ये सगळा पैसा ठेवून आपल्या मुलीसाठी एक छोटीशी चिठ्ठी लिहिली. बेटी मुझे खोजना नहीं. आणि मुली माझा शोध घेऊ नको. तुम्हारे जिंदगी के लिए जितना पैसा से हो सका मैं रखा हूं. तुझ्या जीवनासाठी जेवढा पण पैसा माझ्याकडून झाला मी ठेवलेला आहे. जो समझ में तुम्हें आता उसी के अनुसार करो. आणि तुला जे काही समजतं त्यानुसार तू कर. चले गए. निघून गेला. पता नहीं रहा. समजून आलं नाही. कहां गए मालूम नहीं. कुठे गेले माहित नाही. अभी ये सही एक मसीह लड़की है. आता एक अतिशय व्यवस्थित असणारी, योग्य ख्रिस्ती असणारी मुलगी आहे. अब पैसा उसको जो है थोड़ा महीना तक जीने खाने के लिए तो है. आणि जो पैसा तिच्या हातामध्ये आहे थोड्या महिन्यांसाठी खाण्यापिण्यापुरता पुरेल इतका आहे. इसकी हालत को देख के 1-2 रिश्तेदार चले आए. आणि तिची अवस्था बघून 1-2 नातेवाईक आले. इसको एक कुछ समय के बाद कहना पड़ा मैं प्रेग्नेंट हूं. आणि तिला काही काळानंतर सांगावंच लागलं की मी गर्भवती आहे.
उन्होंने सलाह दिया, आणि त्यांनी प्रश्न विचारले. उन्होंने सोचा कॉलेज में किसी के साथ इसका संबंध हो गया होगा, अपने जीवन को एक खराब कर दी है. आणि त्यांनी असा विचार केला की कॉलेजमध्ये हिनं काहीतरी अनैतिक कृत्य कुणाबरोबर तर केलेलं असेल आणि त्यामुळे ही गर्भवती होऊन आपलं जीवन हिनं खराब केलंय. ये अपनी कहानी को बतलाने के लिए तैयार नहीं, आणि ती आपली कहाणी सांगायला अजिबात तैयार नाही, क्योंकि लोग विश्वास नहीं करेंगे कारण लोक विश्वास ठेवणारच और नाही उनका कहना बेकार है. आणि त्यांना सांगणं पण निरर्थक आहे. कुछ दोस्त लोग आए, आणि काही मित्र लोक आले उन्होंने कहा आणि ते म्हणाले डीएनसी करके बच्चे को खराब कर दो, गिरा दो. आणि तू काय कर, त्या मुलाचा गर्भपात कर त्या बाळाचा आणि त्याला काढून टाक. लेकिन उसने सोचा परंतु तिने विचार केला, ऐसे तो मेरा जीवन बर्बाद हो गया, असंच माझं जीवन अगोदर खराबच झालेलं मैं आहे एक खूनी भी बनने के लिए नहीं चाहती. आणि आता मी एक खून करून खुनी होण्याची माझी इच्छा नाही. मेरे पेट में जो बच्चा है इसको मैं खराब करके मारने के लिए मैं तैयार नहीं हूँ. आणि माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याला मारून खराब करण्याची माझी इच्छा नाही. जब लोगों को प्रकट हुआ ये प्रेग्नेंट है, जेव्हा लोकांना समजून आलं की ती एक गर्भवती आहे, उस हालत में वो दूसरे शहर जहां लोग पहचान सके वहां पर कूच के चली गई. आणि त्या स्थितीमध्ये दुसऱ्या एका शहरात जिथं लोक तिला ओळखत नाही तिथं ती निघून गेली. कुछ काम के लिए नहीं गई, आणि कुठलं काम नाही आहे. जो पैसा पापा छोड़ के गए तो उतना काफी रहा, आणि जेवढं पप्पानी पैसा ठेवला होता तेवढा त्याच्यासाठी पुरेसा होता. और एक बेटा पैदा हुआ. एक मुलगा तिला झाला. अभी सोच रही है आणि आता विचार करू लागली, इस बेटे से मैं कैसा कहूंगा तुम्हारा, वो पूछेगा मेरा बाप कहाँ है. आणि ती विचार करू लागली की आता हा मुलगा जेव्हा विचारेल माझा पप्पा कुठं आहे, बाप कुठं आहे, मी याला काय सांगणार. मैं खुद नहीं जानती हूँ कैसा मलाच कहूंगी, माहित नाही की मी कसं सांगेन. मैं अपने साथ हुई घटना को कैसा बतलाऊंगी. माझ्या सोबत झालेली ही घटना मी कशी सांगणार. सोचते सोचते रही, आणि असाच विचार करत राहिली. परंतु उस बच्चे के लिए जीना भी जरूरत पड़ गया. परंतु त्या बाळासाठी जगणंही आवश्यक होतं. धीरे धीरे करके बच्चा जब बड़ा हुआ, हळुवारपणे जेव्हा ते बाळ वाढू लागलं, जब 2 साल का होने लगा, पूछने लगा, आणि जेव्हा 2 वर्षाचा झाला तेव्हा विचारू लागला, मम्मी मम्मी, डैडी डैडी. आणि डॅडी डॅडी. आसपास के बच्चे खेलने के लिए आते हैं, कारण आजूबाजूची मुलं खेळायला यायचे, उनके साथ डैडी खेलने के लिए चले आता है. आणि त्यांच्या बरोबर त्यांचे डॅडी पण खेळायला येतात. और ये कैसा कैसा तो छिपाई. आणि कसं कसं तर तिने ते झाकून जब ठेवलं. बेटा 4 साल का हुआ, जेव्हा मुलगा 4 वर्षांचा झाला, इसने आसपास के घर में जाके बर्तन मांज के बेटे को पालने की अवस्था में पहुंच गई. आणि अशा एका स्थितीत जाऊन पोहोचली की आसपासच्या घरांमध्ये धुण्या भांड्याचं काम करून आपल्या मुलाला सांभाळावं. और अपने मेहनत को बेटा को नहीं दिखाई, आणि आपलं कष्ट तिनं आपल्या मुलाला दाखवलं नाही, परंतु एक अच्छा स्कूल में नाम लिखवाए. आणि एका चांगल्या शाळेमध्ये त्याचं नाव दाखल केलं. वहां पूछा गया व्हाट इज द फादर्स नेम. तिथं विचारण्यात आलं की बापाचं नाव काय आहे. सिंगल मदर कर दी. आणि ती म्हणाली की एकटीच आई म्हणून लेकिन द्या. बेटा से कैसे कहेगा. आता मुलाला मात्र कसं सांगणार, कैसे इसको बतलाऊंगी, कसं सांगायचं या बाळाला, मैं कैसे बतलाऊंगी. आणि मी कसं सांगणार. क्योंकि रोज पूछता था, कारण लोक विचारत होते, मेरा पापा कहाँ मामा. रोज विचारत होता मुलगा की माझा पप्पा कुठं आहे मामा, मामा कहाँ गए. आणि कुठं गेलेला आहे. सब बच्चे अपना पापा के साथ आते हैं, आणि सगळी मुलं आपल्या वडिला बरोबर येतात. मेरा पापा कहाँ है. आणि माझे पप्पा कुठं आहेत. कैसा कैसा जीवन निर्वाह करके उसका पालन पोषण करने के बाद, आणि कसं तरी करून त्याचं उदरनिर्वाह करत त्याला वाढवल्यानंतर, जब बेटा कॉलेज पहुंच गया, जेव्हा मुलगा कॉलेजमध्ये पोहोचला, ये नहीं कह सकते विदेश गया है, आणि आता म्हणू शकत नाही की तो विदेशात गेला, आएगा, आणि परत येणार. एक कंपनी स्टार्ट किया है, आणि तिथे एक कंपनी चालू केलेली आहे, बहुत फंसा हुआ है, आणि त्यामध्ये तो फसलेला छोड़ आहे, के नहीं आ सकता आणि है. सोडून परत येऊ शकत नाही. लेकिन उसने कहा फोन तो करके दिखाओ. आणि तो म्हणाला फोन तरी करून मला दाखव पप्पा. एक दिवस अपने बेटे को बैठा के, आपल्या मुलाला बसवून, अपने गोदी में उसको लेटवा के, आणि आपल्या मांडीवरती त्याला झोपून, प्रेम दिखाते हुए, अतिशय मायेनं आणि प्रेमानं, बेटा मैं तुम्हें एक बात कहने जा रही हूँ. बाळा मी तुला एक गोष्ट आज सांगणार आहे. तुम्हारा पापा कभी नहीं आएंगे. तुझे पप्पा कधीच येणार नाही. क्या मर गया है. का मेलेले आहेत का ते. कह नहीं पाती है, सांगू शकत नाही. सारी घटना जो उसके साथ हुई उसको बतलाई. सगळी घटना जी तिच्या सोबत घडलेली होती तिने कथन केली. उसके आंसू उसके बेटे के खाल पर गिरा, आणि तिचे अश्रू त्या बाळाच्या गालावरती, त्या मुलाच्या गालावरती ओघळत होते. आंसुओं को पोंछ के बेटा गुस्सा के साथ उठा, आणि ते अश्रू पुसून मुलगा रागाने उठला. कौन है वो द्रोही.
ते द्रोही करणारे लोक कोण आहे? मैं किसको कहूं बेटा? मी कोणाचं नाव सांगू बाळा? 3 जन थे. 3 जण होते. तुम किसका औलाद है मुझे मालूम नहीं, तू कोणाची औलाद आहेस मला सांगता येत नाही. लेकिन मैं मसीह से प्यार करने के चलते परंतु मी येशूवरती प्रीती करत असल्यामुळे तुम्हें खत्म करने की ताकत होने के बाद भी तुला संपवण्याची ताकद असताना सुद्धा तुम्हें खराब नहीं की. तुला कधीच खराब केलं नाही. उसी दिन से त्याच दिवसापासून इसके अंदर गुस्सा ही गुस्सा, त्याच्या आतमध्ये क्रोध आणि क्रोध. किसी व्यक्ति को देखने के लिए नहीं चाहता. कोणाही माणसाला पुरुषाला तो बघू शकत नव्हता. उसका दुनिया केवल मां रही, त्याचे जग केवळ आईच होती. लेकिन चारों तरफ की दुनिया से घृणा. परंतु सभोवतालच्या सर्व जगाबरोबर एक घृणा. किसी को भी देखेगा मारने का मन करता था. कोणाही पुरुषाला पाहिलं की त्याला संपवण्याची इच्छा व्हायची. लेकिन सोचा इस अवस्था में मम्मी का ऐसा नहीं छोड़ सकते हैं. आणि तो विचार केला की या स्थितीमध्ये आईला असंच नाही सोडता येणार. थोड़ा पढ़ूंगा, मी चांगलं शिकणार, अच्छे काम पकड़ूंगा, आणि चांगलं काम पकडणार, उसके बाद मुझे देखिएगा आणि त्यानंतर मला बघा कि इस मम्मी ने मुझसे प्यार की, की या आईनं मला प्रेम केलं. उसके प्यार के बदले में मुझे कुछ करना होगा. आणि त्या आईच्या प्रेमाचं मला काहीतरी मोबदला द्यावा लागेल. उसी वक्त में मेरी मुझसे मुलाकात हुई त्याच वेळेमध्ये त्याची माझी भेट झाली. और उठ के बैठ के कहने लगा, आणि उठून बसला आणि म्हणू लागला, क्योंकि मैंने अपने बच्चों को जिसको मैंने पालन किया उसके बारे में बतलाया. आणि मी ज्या लेकरांचं पालन पोषण केलं त्यांच्याबद्दल मी सांगितलं. बातों को सुनिएगा. आणि बात थोडे लक्ष देऊन या गोष्टी ऐका. जरूर 4 बच्चे को परमेश्वर से पाया, आणि जरूर मला 4 लेकर परमेश्वराच्या कृपेने मिळाली. लेकिन 4 बच्चों को मैं पालने शुरू किया. आणि आणखी 4 लेकरांना मी स्वतः सांभाळण्यासाठी घेतलं दत्तक मैंने म्हणून. 4 बच्चों की कहानी उसको सुनाने लगा. मी त्या 4ही मुलांच्या कहाण्या त्याला सांगू लागलो. परमेश्वर ने मुझे 4 बच्चे दिए हैं. परमेश्वराने मला 4 लेकर दिलेली आहेत. लड़के भी दिए, लड़की भी दिए, मुलगे पण दिलेत, मुली पण दिल्या. इसके बावजूद भी त्या उपरांतही इन 4 बच्चों को मैं और पत्नी लेके पालने का कारण मैं बतलाने लगा. आणि त्या 4 लेकरांना दत्तक घेऊन त्यांना सांभाळण्याचं कारण आम्ही सांगू लागलो. मैंने उससे कहा, मी त्याला म्हटलं, मेरी एक बेटी जिसको मैं कूड़ा खाना से ही पाया दूसरा दिन, आणि माझी एक मुलगी जी मला कचरा कुंडीमध्ये आढळलेली होती 2 दिवसाची होती. बहुत सुंदर थी, खूप सुंदर होती. उस समय 3 बच्चे हमारे घर में फेंके हुए बच्चे आए थे. आणि आमच्या घरामध्ये त्यावेळेला 3 मुलं अशी आली होती ज्यांना फेकलेला आहे, टाकलेला आहे. इन फेंके हुए बच्चों के ऊपर मेरे पत्नी हमेशा ख्याल करती है. आणि या टाकलेल्या फेकलेल्या मुलांवरती नेहमी माझी पत्नी त्यांची काळजी मेरी घेते. पत्नी 21 दिन सोई नहीं, माझी बायको 21 दिवस झोपली नाही. क्योंकि 3 बच्चों का एक साथ देखना आसान नहीं रहा. आणि 3 बाळांचं संरक्षण सांभाळणं एक साथ करणं हे सोपं नव्हतं. एक दूध के लिए रोएंगे, एक बाळ दुधासाठी रडेल, एक सोने के लिए रोएंगे, दुसरं झोपण्यासाठी रडेल, दूसरे को कुछ लगेगा, आणि तिसऱ्याला काहीतरी दुसरंच काहीतरी होईल. 21 दिन तक सोई नहीं. 21 दिवस झोपली नाही. एक दिन कहने लगी, एक दिवस म्हणू लागली, एक छोटी सी बच्ची जो बहुत सुंदर थी, एक लहानशी मुलगी त्यामध्ये होती जी अति सुंदर होती. मुझसे कहने लगी, मला म्हणू लागली, डैडी आप मना नहीं कीजिएगा, इस बच्चे को हम अपनाएंगे. आणि ती म्हणाली की डॅडी मला मना करू नका, हे बाळ मी स्वीकारेन. मैंने कहा, मी म्हणालो, एक बेटा का तो उसको माँ नदी पर फेंकने के लिए चाहती थी, उसके हाथ से छीन के हम लोगों ने उसको अपनाया. कितना परेशानी हमें जोगना पड़ा. आणि एक त्यातली मुलगी जी आहे तिला तिची आई नदीवरती फेकायला गेलेली होती, तिच्या हातातून काढून घेऊन आम्ही आणलं. किती त्रास आम्हाला सहन करावा लागला आम्हाला माहित आहे. मुझसे तुम ज्यादा मार खाई है, आणि त्याच्याही पेक्षा अधिक माझ्यापेक्षा तू जास्त मार खाल्लेला उसकी माँ अपने पाप को निभाने के लिए उसको नदी पर फेंकने पड़ती जब 4 महीना का लड़का था. आणि जेव्हा 4 महिन्याचा तो मुलगा होता त्याची आई जे पाप आपलं लपवण्यासाठी त्याला नदीवरती फेकून देण्यासाठी आली होती. जब हमें जानकारी उसके हाथ से छीन के मुझको अपनाए, आम्हाला जेव्हा ती माहिती कळाली आम्ही जाऊन तिच्या हातातून खेचून ते बाळ आणलं. एक दिन किसी ने उनको सुना दिया तुम इनका बच्चा नहीं है. आणि एक दिवस त्या बाळाला कुणीतरी ऐकवलं की तू त्यांचा मुलगा नाही आहेस. लगभग 1 साल तक मेरी पत्नी झेलते रही उसकी दिए हुए परेशानियों को. आणि जवळजवळ 1 वर्षपर्यंत माझी
बायको त्यानं दिलेल्या त्रासाला भोगत राहिली. उसी के बीच में तुम एक और बच्ची को चाहती है, आणि त्यामध्येच आणखी एक बाळ तुला हवा आहे का? आखिरी में दया के चलते मैं उस बच्ची को अपनाया. शेवटी दया दाखवून त्या बाळाला, त्या मुलीला आम्ही जवळ घेतलं, दत्तक घेतलं. ध्यान से सुनिएगा, लक्ष देऊन ऐका. मेरी आखिरी बेटी की कहानी आपको सुनाएंगे, आप रोएंगे. माझ्या शेवटच्या मुलीची कहाणी मी जर तुम्हाला सांगितली, तुम्ही रडाल. उसका पैदा होने से दूसरा दिन, तिचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोग उसको वहां पर उसकी मां नहीं चाहने के चलते रेल के पटरी में रखी थी. आणि तिच्या आईला ते बाळ नको होतं म्हणून त्या बाळाला लोकांनी रेल्वेच्या रुळावरती ठेवलेलं होतं. लेकिन ट्रेन लेट आने के चलते, परंतु ट्रेन उशिरा आल्याच्या मां कारणाने चली गई रख के, आई सोडून निघून गेली. वो बच्ची रुड़क के नीचे आई आणि ती बाळ तिथून कोलमडून खाली आलं. और दो आवारा कुत्ते खाने लगे. आणि जे भटके कुत्रे आहेत, 2 कुत्रे येऊन तिला खाऊ लागले. एक कुत्ता तो उनका पूरा बाएं हाथ को खा लिया. आणि एक कुत्र येऊन तर डावा हात तिचा पूर्णपणे खाऊन एक टाकला. कुत्ता उसका पैर को खा रहा था. आणि दुसरा एक कुत्र येऊन तिचा पाय खात होता. ये गरीब आदमी उस रास्ता से होके गुजरा. आणि एक गरीब मनुष्य त्या रस्त्याने जात होता. उसने इन आवारा कुत्ताओं को भगाया. त्याने त्या भटक्या कुत्र्यांना हाकलून लावलं. एक गंदे कपड़े में उस खून में पड़े हुए बेटी को देखा. आणि एका घाणेरड्या कपड्यांमध्ये, रक्ताने भिजलेल्या कपड्यांमध्ये त्या बाळाला तिने गुंडाळलेलं पाहिलं. ससराम नाम करके एक डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स है, जहां से हमारा पुराना लोकसभा के स्पीकर मीरा कुमार जीती है, वहां के गवर्नमेंट हॉस्पिटल में ले गया. आणि ससराम नावाचं एक ठिकाण आहे जिथे आमचे मीरा कुमार नावाची व्यक्ती अगोदर जिंकलेली आहे. तिथल्या एका दवाखान्यामध्ये तिला नेलं. वहां डॉक्टर नहीं, तिथे डॉक्टर नाही, नर्स नहीं. 2 दिवस ना तो दवाई दिया गया, आणि कुठलं तिला औषध ना दिलं तो कोई गेलं नाही, भोजन का. कुठलं भोजन नाही. जब चौथा दिन मालूम हुआ, जेव्हा 4 दिवसानंतर माहित झालं, मेरी पत्नी दौड़ के हमारे हॉस्पिटल में ले आई. आणि माझी बायको पळत गेली आणि आमच्या दवाखान्यात घेऊन आली. आओ वहां हमारा डॉक्टर ने आणि तिथं आमच्या डॉक्टरनी उसको यहाँ से यहाँ भुज तक काटना पड़ा. आणि तो हात तिचा पूर्णपणे डॉक्टरना कापावा लागला. और वहाँ उसको डांपने के लिए कोई मांस नहीं रहा. आणि तिच्यावरती आता झाकण्यासाठी मांसच नव्हतं. 4 दिन की बच्ची है, कारण 4 दिवसाचं बाळ आहे, मुलगी आहे. इसका मांस को लेने के लिए कोई मांस खाइए नहीं रहा, खाना नहीं खाई है. आणि 4 दिवस काही खाल्लेलं नाही, तिच्या शरीरावर मांसच नाही, कुठून काढून लावणार. और उस दिन आणि त्या दिवशी मेरी पत्नी और 5 बहन लोग मिलके उस क्रेडल के चारों तरफ मिल के प्रभु से प्रार्थना किए. आणि माझी पत्नी आणि इतर 4-5 बहिणी त्या पाळण्याच्या भोवती गुडघ्यावरती येऊन प्रभूकडे प्रार्थना करत होत्या. दूसरा दिन उसका मांस आके वहां उसको भरने लगा. आणि दुसऱ्या दिवशी मांस येऊन ते कव्हर करू लागला. 1 हफ्ता के अंदर 5 मिराकल्स को देखिए ये लड़की. 1 आठवड्याच्या आतच 5 चमत्कार या मुलीने अनुभवले. मैं सेवकाई के लिए बाहर निकल चुका था. मी सेवेसाठी बाहेर गेलेलो होतो. मेरी वाइफ फोन करने लगी, माझी बायको फोन करू लागली, हमें एक बच्चा मिला है. आणि आम्हाला एक बाळ मिळालेलं आहे. मैं हंसते बोलने लगा, आणि मी हसून म्हणू लागलो, अरे 60 उम्र 65 उम्र होने जा रहा, अभी बच्चा मिला है. आणि 60-65 इतकं वय होत आलं तुझं, आता तुला बाळ मिळालंय का? लेकिन मोबाइल ने आके देखिएगा. आणि ती म्हणाली मोबाईल मध्ये येऊन बघा, आप भी मानिएगा. आणि तुम्ही पण माना. जब मैं घर लौटा, जेव्हा आम्ही परत गेलो, एक हाथ भी, इसका मतलब एक पंख भी ना, एक एंजल मेरा बेड पर था. मैंने उसको उठा के सुमाया, वो मेरी बेटी वही. आणि एक हातच नाही, याचा अर्थ एक पंखच नसलेली एक परी देवानं माझ्या घरात दिली. मी तिला उचलून घेतलं आणि एक चुंबन घेऊन तिचा अंगीकार केला. जब इन सारी बातों को खाए के उसको प्यार, परमेश्वर का प्यार को समझाने लगा. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगून त्या मुलाला मी परमेश्वराचं प्रेम समजावू लागलो, मैंने उससे कहा, मी त्याला म्हटलं, तुम्हारी पुरानी बातों को तुम खोजोगे, मिलेगा नहीं. तुझ्या जुन्या गोष्टी तू जर शोधायला गेलास तुला काही मिळणार नाही. क्योंकि तुम जान नहीं सकोगे. तुला काही समजूनच येणार नाही. तुम्हारा बाप से कभी मेट नहीं होगा. तुझा बाप कधीच भेटणार नाही. किस आधार पर तुम खोजोगे? कोणत्या आधारावरती तू शोध घेशील? इसलिए पुरानी बातों को भूलो. यासाठी तू जुन्या गोष्टी विसरून जा. तुम्हारा हड्डी शुरू होने के पहले, आणि तुझ्या हाड सुरू होण्याच्या आधी, तुम्हारी माँ के पेट में होने के पहले, आणि तुझ्या आईच्या गर्भाशयात तुझा जन्म होण्याआधी, धर्मशास्त्र बाइबल बतलाती है, बाइबल धर्मशास्त्र सांगते, तुम्हारी हड्डियों को परमेश्वर ने देखा. तुझी हाड परमेश्वराने पाहिली आहे. इसका मतलब, याचा अर्थ, तुम्हारे जीवन के बारे में तुझ्या जीवनाविषयी एक मकसद है. एक उद्देश आहे. तुम्हारा सृष्टिकर्ता का एक मकसद है. माझ्या सृष्टीच्या निर्माणकर्त्याचा उद्देश किस आहे.
तरीका से तुम पैदा हुआ मुझे मालूम नहीं, कोणत्या रीतीने जे निर्माण झालं मला माहित, लेकिन परंतु तुम्हारा परमेश्वर तुझा देव उसको अपना ले। तो तुला एक जवळ घेईल. वो इसका सुनने से कहने लगा, आणि हे ऐकून तो म्हणू लागला, अभी कह रहा अंकल, तो म्हणू लागला अंकल. अगला अगस्तीन जबकुमा कह रहा था, आणि अगोदर म्हणत होता अगस्तीन जबाकुमा, लेकिन अभी अंकल, आता म्हणतोय अंकल मुझे अपना ये मुझे भी बेटा बना आणि दीजिए, मला पण तुम्ही दत्तक घ्या, मला आपला मुलगा म्हणा. मेरे गले लगा के खोल रहा है. आणि मला एकदम गळ्याला मिठी मारून म्हणू लागला. मैंने कहा माफ कीजिए बाबा, मी म्हणालो माफ कर बाबा, मैं तुम्हारा बाप कभी नहीं बन सकता, मी तुझा बाप नाही कधी बनू शकत, तुम्हारा बाप का जगह मैं नहीं ले सकता हूँ, तुझ्या बापाची जागा मी नाही घेऊ शकत. लेकिन मैं एक असली बाप को मैं तुम्हें मिलाने के लिए, मेल कराने के लिए कोशिश करता हूँ. परंतु एका खऱ्या बापाची ओळख आणि खऱ्या बापाबरोबर मेल मिलाप करण्याचा प्रयत्न मी करेन. वो निरंतर बदलता नहीं तो है, कधी बदलत नाही, कभी भी छोड़ता नहीं तो है, कधी सोडत नाही, कभी को त्यागता नहीं तो है. कधी त्याग करत नाही. उसको अपना लो. त्याला तू जवळ कर. जब उसकी आंखें खुल गई, जेव्हा त्याचे डोळे उघडले, तो मुझे गले लगा के इतना चुम्बन दिया, दोनों तरफ जितना चुम्बन दिया, बोला मुझे आपने पप्पा से मिला दिया. आणि जेव्हा त्याचे डोळे उघडले, मला मिठी मारून इतके चुंबन घेतले आणि म्हणाला माझ्या खऱ्या बापाला तुम्ही मला भेट करून दिली. आज किसी परिवार के क्यों न हो, तुम्ही कोणत्याही कुटुंबातून आपका बाप के साथ क्या मेल मिलाप हुआ है? काय त्या बापा बरोबर तुमचा मेल मिलाप झालेला आहे काय? क्या तुम्हारा पप्पा से तुम्हारे मेल मिलाप हुआ है? काय तुमच्या पप्पा बरोबर तुमचा मेल मिलाप झालेला आहे उसके काय? बारे में मेरा धर्मशास्त्र बाइबल बतलाती है. त्याच्याविषयी माझं धर्मशास्त्र बायबल सांगते, मेरा परमेश्वर माझा परमेश्वर शांति का परमेश्वर है. शांतीचा देव आहे. इसलिए पिता को दिखाने के लिए जब यीशु आया था, म्हणून पित्याला दाखवण्यासाठी जेव्हा येशू आला, उसने कहा त्याने म्हटलं मैं अपनी शांति तुम्हें देता हूँ, मी आपली शांती तुम्हास देतो, अपने शांति देता हूँ. मी आपली शांती देतो. जैसा दुनिया नहीं दुनिया देती वैसा जसं नहीं, जग देतं त्याप्रमाणे नव्हे, क्योंकि दुनिया की शांति निरंतर नहीं है, कारण जगातली शांती निरंतर नाही आहे. परंतु मैं तुम्हें शांति देता हूँ. परंतु मी तुम्हाला शांती देतो. इसलिए मेरा यीशु का नाम शांति का राजकुमार. आणि म्हणून माझ्या येशूचं नाव आहे शांतीचा राजकुमार. आज रात तुम्हारे सामने खड़ा होके प्रभु बातचीत करता है. आज रात्री तुमच्या समोर उभा राहून प्रभु बातचीत करत आहे. मुझसे मेल खाओ, माझ्या बरोबर मेल मिलाप करा. मेरा शत्रु मत रहो, माझा शत्रू बनू नका. तुम पापी रहने की आवश्यकता नहीं तुम्ही है, पापी राहण्याची गरज तुमको नाही. मैं धर्मी ठहराऊंगा, मी तुम्हाला धार्मिक बनवेन. क्योंकि मेरे बेटा का खून परंतु माझ्या मुलाचं रक्त तुम्हें सब पापों से शुद्ध करने के लिए तैयार है. आणि तुमच्या सर्व पापापासून शुद्ध करायला मेल तयार आहे. कराओगे, जर तुम्ही मेल मिलाप तुम्हारे करा, लिए एक बात रखी गई है, आणि तुमच्यासाठी एक गोष्ट ठेवलेली जैसा आहे. तुम्हारा बाप पवित्र है वैसे ही तुम भी पवित्र बनने के लिए जसा तुमचा रास्ता खोलोगे. पवित्र आहे तसं तुम्ही देखील पवित्र होण्यासाठी एक रस्ता उघडला जाईल. न केवल वो तुम्हारे शरीर में, ना केवळ तुमच्या शरीरामध्ये, आत्मा और प्राण में पवित्रता को लाने के लिए चाहता है. आत्मा आणि प्राणामध्ये पण पवित्रता आणू इच्छितो. आप सोचते होंगे कदाचित तुम्ही विचार करत भैया असाल, तो मैं तो साफ सुथरा हूँ, भैया मी तर एकदम साफ सुथरा आहे नहा धो के आया हूँ. आणि एकदम आंघोळ करून इसलिए आलेला आहे. हिंदुस्तान के करोड़ों करोड़ लोग कहीं भी जाके नहाते हैं, सोचते हैं हम साफ हो गए हैं. आणि म्हणून भारतातले करोडो करोडो लोक कुठंतरी जाऊन आंघोळ करतात आणि म्हणतात आम्ही शुद्ध आणि पवित्र झालो. सवेरे सूरज उगने के पहले मैं धो लूंगा, मैं साफ हो जाऊंगा. सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर मी जेव्हा स्वतःला धुईन, मी एकदम शुद्ध पवित्र होईन. लेकिन यीशु ने कहा, परंतु येशूने म्हटलं, मेरे साथ खोलिएगा माझ्या सोबत उघडा. मरकुस रचित सुसमाचार मार्क कृत शुभवर्तमान उसका 8वां अध्याय, त्याचा 8वां अध्याय. वहां पर प्रभु यीशु ने कहा, त्या ठिकाणी प्रभू येशूने म्हटलं और वहां पर सफाई से कहा, आणि अतिशय स्पष्टरित्या तो म्हणतो. उसने कहा 20वां पद से लेकर हम पढ़ने जा रहे हैं, आणि त्यानं असं म्हटलं 20व्या वचनापासून आम्ही वाचणार आहोत 20 से लेकर 23 तक हम पढ़ेंगे. आणि 20 पासून 23 पर्यंत आपण शायद वाचणार. आप जानते होंगे लेकिन तो भी सुनिएगा. आणि कदाचित तुम्ही जाणत असाल तरी देखील ऐका. मेरा भाई मराठी में पढ़ेंगे, आणि माझा भाऊ मराठीमध्ये वाचेल. सॉरी मरकुस रचित सुसमाचार 7वां अध्याय, सॉरी 7वां आणि अध्याय 7वां अध्याय यामधून आपण वाचणार आहोत. आप 20 पद से लेकर 23 तक पढ़ेंगे. आणि मार्क वर्तमान 7 अध्याय 20 ते 23 आपण ऐकूया. आणखी तो म्हणाला, जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करीते, कारण आतून म्हणजे माणसांच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करीतात. इन सारी बातों में या सर्व गोष्टींमध्ये मैं आपसे सीधा पूछने के लिए चाहता हूं, मी तुम्हाला सरळ सरळ विचारू इच्छितो. कोई है मेरे दिल से
उस प्रकार की कभी बातें नहीं निकली है या निकलता है? असं कोण म्हणणारा व्यक्ती इथं आहे का जो म्हणेल या प्रकारच्या गोष्टी माझ्या अंतःकरणातून कधीच आल्या नाहीत? तुम कितने साल के मसीह के न हो, तुम्ही कितीही वर्षाचे ख्रिस्ती का असे ना, कलीसिया में तुम्हारा स्थान कुछ भी हो, मंडळीमध्ये तुमचं स्थान काही असो, मैं आपसे सीधा पूछता हूं, मी तुम्हाला सरळ सरळ विचारतो. एक और बार हमारा भाई धीरे धीरे पढ़ेंगे एक एक बात को. आणि पुन्हा एक बार आमचा भाऊ सावकाशपणे एक एक गोष्ट वाचतील. मनुष्य के भीतर से आके अशुद्ध करने वाला क्या क्या है उसको हम तालिका में 21 से लेकर पढ़ेंगे. माणसाच्या अंतःकरणातून काय काय गोष्टी त्याला अशुद्ध करणाऱ्या आहेत 21 वचनापासून पुन्हा वाचूया. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून, मनुष्य के अंतःकरण से भीतरी से वाईट विचार निघतात और विचारों में से जारखर में चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा या सर्व गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात. लिसन, ऐका. उस जवान ने एक दिन जब पिता से अपने सृष्टिकर्ता से भेंट किया यीशु मसीह के द्वारा, त्या तरुणाने एक दिवस जेव्हा आपल्या पित्याबरोबर निर्माणकर्त्या देवाबरोबर त्याची भेट झाली, अपने पुराने जीवनों को तोड़कर भूलकर जिस मकसद से उसने उसको बनाया उसके ओर ताकने लगा. आणि आपलं जुनं जीवन सोडून ज्या परमेश्वरानं ज्या उद्देशानं त्याला बनवलं त्याकडे बघू लागला, त्याकडे पाहू लागला. जब उसको देखने लगा आणि जेव्हा त्या गोष्टी तो बघू लागला, उसके अंदर एक कंपन चली आई. आणि त्याच्या आतमध्ये एक थरकाप आला. मैं कितना गिरा हुआ व्यक्ति हूँ, आणि मी किती पडलेला व्यक्ती आहे, टूटा हुआ व्यक्ति हूँ, एक तुटलेला व्यक्ती आहे. मेरे जीवन का कोई भविष्य नहीं है अगर कहानी दूसरों को मालूम हो. आणि माझ्या जीवनामध्ये कुठलंही भविष्य नाही आहे जर ही घटना कोणाला माहित झाली तर. परंतु उसने वायदा किया है, त्याने एक वायदा केलेला आहे. आत्मा, प्राण, जीव, शरीर तीनों को वो साफ करने के लिए कहता है. तीनही गोष्टी तो शुद्ध करण्यासाठी सांगत आहे. निर्दोष रखने के लिए वो वायदा करता है. निर्दोष ठेवण्यासाठी तो सांगत आहे. इस परमेश्वर के लोग छोड़ के मैं कहां जाऊंगा करके चिल्लाने लगा. आणि तो या परमेश्वराच्या लोकांना सोडून मी कुठे जाऊ म्हणून तो ओरडू लागला. मेरे सामने घुटना में आके चिल्ला के खाने लगा. माझ्या समोर गुडघ्यावरती येऊन तो ओरडून म्हणू लागला और खाने लगा आणि म्हणू लागला, हे प्रभु मैं अपने आप से घृणा करता था. आणि मी स्वतःचीच घृणा करीत होतो. जब मेरी मम्मी ने मेरी कहानी बतलाई, जेव्हा माझ्या आईने माझी घटना सांगितली, मैं दूसरों से घृणा करता था. आणि मी इतरांची पण घृणा करीत होतो. अपने जीवन से घृणा करता था. स्वतःच्या जीवनाची घृणा करीत होतो. परंतु तेरा प्यार, परंतु तुझं प्रेम देखा गया न आपसे कि मैं गुनाह में पड़ा रहूं. देखा गया न आपसे कि मैं गुनाह में पड़ा रहूं. मेरी नजात के लिए तूने लहू बहा दिया. मेरे नजात के लिए तूने लहू बहा दिया. माझ्या भल्यासाठी तू आपलं रक्त वाहिलं. मेरे पवित्रता को भी तू ही देख लेना. माझी पवित्रता देखील तूच पहा. मेरे भीतर बाहर के पवित्रता, माझ्या आतील आणि बाहेरील पवित्रता मुझसे नहीं हो सकता, माझ्याकडून होणार नाही, तुझी से हो सकता आणि तुझ्याकडून होईल. आज इस संध्या के समय, आज या सायंकाळच्या वेळेला निर्वाचित समय खत्म होने के चलते मैं यहाँ अंत करके मैं 3 बातों में कैसा पवित्रता को पाना करके कल और परसों समझाने के लिए कोशिश करूंगा. वेळ या ठिकाणी संपत आलेली आहे म्हणून
आज इथंच मी थांबवून, परंतु 3 गोष्टी ज्यामध्ये आम्हाला पवित्रता कशी राखता येईल त्या उद्या आणि परवा मी तुम्हाला सांगणार आहे. क्योंकि उस वचन में हमने देखा कारण त्या वचनामध्ये आम्ही पाहिलं जब यीशु आएगा जेव्हा येशू परत येणार उसके ऊपर मैं ज्यादा प्रकाश आखिरी दिन में देने के लिए चाहता आणि हूँ. त्यावरती जास्त प्रकटीकरण प्रकाश मी शेवटच्या दिवशी जब टाकणार आहे. यीशु आएगा जेव्हा येशू परत येणार क्या मुझसे मांगेगा कुछ? माझ्याकडून काहीतरी क्या मागणार कुछ काय? हिसाब लेगा? काही माझ्याकडून हिशेब क्या मागणार मुझे का? अकाउंट देना पड़ेगा? काही मला त्याचा हिशेब द्यावा उन लागेल. सारी बातों को मैं तीसरा दिन बोलूंगा. आणि या सगळ्या गोष्टी मी तिसऱ्या दिवशी लेकिन सांगेन. कल मैं इन तीनों बातों में पवित्रता को कायम रखने के लिए आपको और हमको क्या करना है? परंतु उद्या मात्र 3 गोष्टींमध्ये पवित्रता कायम ठेवण्यासाठी तुम्हाला आणि मला काय करावं लागेल? परमेश्वर आपको निर्दोष देखने के लिए आपके लिए क्या प्रबंध करके रखा है? परमेश्वर तुम्हाला निर्दोष पाहण्यासाठी तुमच्यासाठी त्यानं काय प्रबंध केलेला आहे? वचन के अनुसार मैं आपके सामने लाने के लिए कोशिश करूंगा. वचनावरती निर्धारित मी तुमच्या समोर हे आणणार आहे. मैं विश्वास करता हूँ कल आप जल्दी चले आएंगे. मीटिंग शुरू करने वाले भी जल्दी शुरू करेंगे ताकि मुझे समय मिल सके. आणि मी विश्वास करतो की तुम्ही उद्या लवकर सभेमध्ये याल आणि मीटिंग सुरू करणारे लोक पण लवकर सुरू करतील जेणेकरून मला अधिक वेळ मिळेल. लेकिन आज परंतु आज केवल 2 मिनट में ले लेता हूँ. केवळ 2 मिनिट मी घेतो. अब इधर उधर कोई नहीं ठगलना. आणि इकडे तिकडे आता कोणी हालचाल करू मैं नका. पूरा संपूर्ण तौर से विश्वास करता हूँ और देखता हूँ पवित्र आत्मा यहाँ मंडला रहा. आणि मी संपूर्ण रीतीने विश्वास करतो आणि पाहतो पवित्र आत्मा या ठिकाणी कार्यरत आहे. मैं नहीं जानता हूँ तुम कितना अशुद्धता में गिरे हो. मला माहित नाही की तुम्ही किती अशुद्धतेमध्ये पडलेले आहात. मैं नहीं जानता कितना अपवित्र आत्मा में तुम रुड़क रहे हो. आणि मला माहित नाही की किती अपवित्रतेमध्ये तुम्ही लोळत आहात. और तुम्हारे अंदर ही तुम खुद अपने को खंडन करते होंगे उस बेटे के समान. आणि त्या मुलाप्रमाणे तुम्ही आतल्या आत स्वतःला दोष लावत असाल, खंडन करत असाल. जैसा प्रभु का वचन में पौलुस लिखता है मैं अपने से नहीं करता हूँ, मेरे अंदर का पाप ही एक कराता है. आणि ज्याप्रमाणे पौल लिहितो आणि म्हणतो की मी स्वतःहून हे करत नाही, माझ्या आतमध्ये पाप आहे ते मला करावयास मैं नहीं चाहता परंतु करता हूँ. मला इच्छा नाही परंतु मी ते करतो. There are a lot of young people here. या ठिकाणी पुष्कळशी तरुण मुलं आहेत. तुम नहीं चाहते परंतु उसी में तुम गिरते 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 रोज गिरते हो. आणि तुमची इच्छा नाही परंतु त्यामध्येच तुम्ही पुन्हा 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 रोज आणि रोज पडत राहता. तुम अपने जीवन से बिल्कुल थक चुके हो. आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे थकलेले आहात. जैसा पौलुस ने रोमियों के 7वें अध्याय में लिखा, जसं पौलानं रोमच्या 7व्या अध्यायात लिहिलं आहे, मुझे कौन छुड़ाएगा? कोण माझी सुटका करेल? इस मरणहार शरीर से कौन मुझे छुड़ाएगा? या मरणप्राय शरीरातून माझी कोण सुटका मैं करेल? चाहता हूँ माझी इच्छा आहे लेकिन नहीं हो पाता है. परंतु होत नाही. किसी मीटिंग में डांस तो किया, काही सभांमध्ये जाऊन जरूर नाचलो, किसी के गीत में मैं नाचा था, आणि कोणाच्या गाण्यावरती मी जरूर नाचलो, लेकिन तो भी खाली खाली लग रही हूँ. पण तरी सुद्धा मला एकदम मोकळं मोकळं वाटत आहे. मेरा जीवन बेकार दिखाई पड़ता है. माझं जीवन एकदम बेकार दिसत आहे. मुझे कोई उम्मीद नहीं है, ये मकसद नहीं दिखाई मला पड़ता. कोणती आशा नाही, मला कोणत्याही प्रकारचा उद्देश दिसत नाही. तुमको छूने के लिए प्रभु आया है. तुम्हाला स्पर्श करण्यासाठी प्रभू अगर आला तुम आहे. कहोगे जर तुम्ही म्हणाल मेरा जीवन का मकसद तू ही है, माझ्या जीवनाचा मकसद तूच आहे, मेरा जीवन का मकसद तू ही है, माझ्या जीवनाचा उद्देश तूच आहे, अगर सौंपने के लिए तैयार है, जर तुम्ही सोपवण्यासाठी तयार असाल, मैं कल और परसों जो बातें सुनाऊंगा वो तुम्हारे लिए लाभदायक रहेगा. मी उद्या आणि परवा ज्या गोष्टी ऐकवणार आहे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. लेकिन उसके पहले परंतु त्या अगोदर आज जैसा उस बेटा ने कहा, जसं त्या मुलानं म्हटलं, मैं पीछे की बातों पर नहीं, मी मागच्या गोष्टींवरती नव्हे अरे जीवन का मकसद को मैं देखने के लिए चाहूंगा. परंतु जगण्याचा उद्देश मी बघत आहे. अगर आप अपने को संपूर्ण तौर से इस ढंग से सौंपने के लिए तैयार हैं, जर तुम्ही पण संपूर्ण रीतीनं या प्रकारे स्वतःला सोपवण्यासाठी तयार असाल, जैसा मैंने कहा इधर उधर कोई टालने नहीं पाए, जसं मी म्हणालो की इकडे तिकडे कोणी हालचाल करता कामा नये. मैं 1.5 मिनट में खत्म करता हूँ. 1.5 मिनिटामध्ये मी संपवणार आहे. सारे लोग अपने आंखों को बंद करें, सगळे लोक आपले डोळे बंद करूया. कोई इधर उधर नहीं देखे. कोणी इकडे तिकडे पाहू नका. प्रभु आपके सामने खड़े होके पूछता है, प्रभू तुमच्या समोर उभा राहून विचारत आहे, तुम भविष्य के ऊपर ध्यान दे दो, तुम्ही आपल्या भविष्याकडे लक्ष द्या पुरानी बातों को छोड़ दो, आणि जुन्या गोष्टींना सोडून द्या. मैं तुम्हें हाथ में लेने के लिए तैयार हूँ, मी तुम्हाला आपल्या हातात घ्यायला तयार आहे. तुम्हारे जीवन को बनाने के लिए तैयार हूँ. तुमचं जीवन घडवायला मी तयार आहे. जैसा मैं पवित्र हूँ वैसे तुम्हें पवित्र बनाने के लिए जसं मी तैयार हूँ. पवित्र आहे तसं तुम्हालाही पवित्र करण्यासाठी तयार आहे. मेरा ऊंचा विचार यही है करके प्रभु तुमसे विनती करता है. आणि माझा उंच विचार हाच आहे म्हणून प्रभू तुम्हाला विनंती करतो.